ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते। प्रभो, ज्यांच्या समर्थ आणि सशक्त कराने आपल्या हिंदू राष्ट्राला वारंवार सावरलं, त्या वीरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राला आपल्या विशुद्ध हृदयामध्ये धारण करण्यासाठी, त्यांच्या हिंदुत्वाची, त्यांच्या राष्ट्रीयत्वाची प्रेरणा आपल्या बुद्धीमध्ये जागवण्यासाठी, नवभारताचं स्वप्न आपल्या हृदयामध्ये, आपल्या चित्तामध्ये पुन्हा एकदा रंगवण्यासाठी, स्वातंत्र्यवीरांसारखा त्यागमय कर्मयोग आपल्या हातून घडावा असा शुभ संकल्प आपल्या मनात जागवण्यासाठी, बलाढ्य हिंदू राष्ट्राला निर्माण करण्यासाठी, आणि म्हणूनच या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रभक्त, सावरकर भक्त, भगिनी आणि बांधव, आजचे विशेष मान्यवर अतिथी, आदित्य प्रतिष्ठानचे आणि युवादित्यचे सर्व कार्यकर्ते आणि हिंदू राष्ट्राचं स्वप्न पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये प्रज्वलित करण्यासाठी प्रतिदिनी इथे येणारे महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आणि काही मोजकी वानरसेना, 13 वर्षे स्थानबद्धतेत राहून सुद्धा स्वातंत्र्यवीरांनी जे लोकोत्तर कार्य केलं, त्याचा किंचितसा परामर्श आपण कालच्या प्रवचनामध्ये घेतला. स्वातंत्र्यवीरांनी इतिहासाची जी मीमांसा केलेली आहे, की ज्या इतिहासाच्या विश्लेषणावर, इतिहासाच्या प्रेरणेवर त्याचा पिंड घडला, त्याचा आढावा आपण पहिल्या प्रवचनात घेतला. स्वातंत्र्यवीरांचं बालपण, तारुण्य आणि शिक्षण याविषयी काहीच दिग्दर्शन आपण दुसऱ्या प्रवचनामध्ये केलं. तिसऱ्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की त्यांनी लंडनवर स्वारी कशी केली आणि त्रिखंडात गाजलेली त्यांची मार्सेलेसची उडी कशी होती, हे आपण तिसऱ्या प्रवचनामध्ये पाहिलं. ब्रिटिश सरकारने त्यांना काळ्या पाण्यावर पाठवून त्यांचा किती अनन्वित हाल आणि त्यांच्यावर किती अनन्वित अत्याचार केले, हे काळजाला घर पाडणारं ऐतिहासिक सत्य आपण चौथ्या प्रवचनामध्ये पाहिलं. 14 वर्ष सातत्यानं कारागृहामध्ये झिजून, त्यातली 10-11 वर्ष अंदमानला झिजून, पिचून, प्रकृती अतिशय खालावलेली असून सावरकर ज्या वेळेला पुन्हा परत आले, रत्नागिरीला त्यांना, अगोदर अलीपूर नंतर रत्नागिरीला ठेवलं, आणि तरी सुद्धा निर्बंध असताना त्यांनी सामाजिक क्रांती कशी केली त्याचं काहीच दिग्दर्शन आपण 5व्या प्रवचनामध्ये केलं. याची आठवण का दिली आपल्याला? कारण बऱ्याच माणसांना स्मृतीपेक्षा विस्मृतीचं वरदान मोठं असतं, आणि सावरकरांनी म्हणून ठेवलेलं आहे की विस्मृती आहे म्हणून बरं आहे, काही आपल्याला नको असलेल्या गोष्टी मनुष्य विसरत जातं. पण ज्या वेळेला एखाद्या लोकोत्तर महात्म्याचं चरित्र आपण गात असतो, त्यावेळेला ते सानंद, श्रद्धेनं, निष्ठेनं आपल्या हृदयामध्ये साठवायचं असतं. 14 वर्षाचा कारावास आणि 13 वर्षाचा निर्बंध, आयुष्यामधली 27 वर्ष जखडलेली असताना सुद्धा सावरकरांनी जे कार्य केलं आणि समाज हलवून टाकला, हिंदूंचं जनजागरण केलं, हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व हा महामंत्र जपला, त्याला तोड नाही.
एका जागी मनुष्य आहे, पण त्यांनी अंदमानमध्ये किती प्रयोग केले, रत्नागिरीमध्ये असताना किती प्रयोग केले, हे वाचलं, श्रवण केलं, अनुभवलं की मन आश्चर्यानं थक्क होतं. क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे अशी म्हण आहे संस्कृत भाषेमध्ये. एखादी क्रिया त्याची सिद्धी केव्हा होते, माणसाजवळ सत्व असलं की होते. नोपकरणे, त्याला साधनं प्रबळ आहेत का उणीव आहे साधनांची, याच्यावर कोणत्याही क्रियेची सिद्धी अवलंबून नसते. माणसाच्या जवळ सत्व असलं आणि तो सत्वगुणी असला, स्वाभिमानी असला, आत्मगौरवी असला, राष्ट्राभिमानी असला की त्याच्या हातून लोकोत्तर कार्य होतात. अभावात सावरकरांना सगळी परिस्थिती अनुकूल आहे, नाही एकही पाऊल अनुकूल नाही. संपूर्ण प्रतिकूलता आयुष्यभर वाट्याला आली सावरकरांच्या. साधनांचा तुटवडा, माणसांचा तुटवडा, आणि तरी सुद्धा या महात्म्यानं जे लोकोत्तर कार्य केलं त्याला तोड नाही. 13 वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये राहून जातीय तेढ मोडायचा जो प्रयत्न सावरकरांनी केला तो सर्वार्थाने लोकोत्तर होता. तुम्ही आम्ही सकल बंधू हे एवढ्यासाठीच सांगितलं की सगळ्या हिंदूंनी परस्परांशी बंधुत्वाची भावना निर्माण केली पाहिजे. आणि ही जी बंधुत्वाची भावना आहे ती इतकी चिवट आणि प्रबळ असली पाहिजे की त्यातून हिंदराष्ट्र निर्माण करायचा ध्यास प्रत्येक हिंदू माणसाला लागला पाहिजे. हा महामंत्र सावरकरांनी रत्नागिरीमध्ये जागवला. रत्नागिरीमधलं त्यांचं जीवन सुखाचं नव्हतं, कारण ब्रिटिश सरकार त्यांच्या मागे लागलेलंच होतं. आणि नुसतं मागे लागलेलं होतं असं नव्हे, पुन्हा वर धमकी दिलेली होती की पहा बरं, काही वेडवाकडं कराल तर तुमच्या शिक्षेमधली अजून 37-38 वर्ष काळ्या पाण्याची शिल्लक आहेत, तुम्हाला पुन्हा एकदा अंदमानला पाठवू, असं सावरकरांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र ब्रिटिश सरकारने दिलेलं होतं. पण सावरकर सगळ्याला पुरून उरले. सावरकर रत्नागिरीमध्ये असताना वॉटसन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी मारला गेला. त्यावेळेला पुन्हा एकदा सरकारची वक्र दृष्टी ही सावरकरांच्याकडे वळलेली होती. सावरकर म्हणाले, प्रत्येकी मला शेकडो तरुण भेटायला येतात, मी त्यांना आशीर्वाद देतो आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवायचा प्रयत्न करा एवढंच सांगतो, पण मी कुणाचा खून करा असं कधीही सांगत नाही. तेव्हा त्यातल्या एखाद्यानी प्रेरणा घेतली आणि स्वातंत्र्यासाठी काही वेडवाकडं केलं तर मी कसा जबाबदार असेल, असं सावरकरांनी सांगितल्यानंतर ब्रिटिश सरकारचा नाईलाज. आता एकदा सोडून तर बसलेले होते आणि जनमानसाचा दबाव इतका प्रचंड होता की पुन्हा घेतलेला निर्णय फिरवावा आणि सावरकरांना काळ्या पाण्याकडे न्यावं इतकी हिंमत आता ब्रिटिश सरकारमध्ये नव्हती. म्हणून सावरकरांनी एका जागी राहून रत्नागिरीमध्ये राहून नवीन नवीन प्रयोगाला प्रारंभ केला. पतित पावन मंदिर म्हणजे महाप्रचंड असा क्रांतिकारक प्रयोग सावरकरांनी केलेला आहे. कुणालाही मुक्त प्रवेश असावा, हा चमत्कार आहे. माऊलींनी जसा चमत्कार घडवला की कोणताही वारकरी जातो आणि विठ्ठलाला आलिंगन देतो, त्याच्या पायाला मिठी घालतो, आणि म्हणून संतांनी म्हटले असा देव त्रिभुवनात कोठे आहे सांगा. नामदेव महाराज म्हणतात असा देवच बघायला मिळणार. कोणीही भक्त येतो, त्याला उरावरी भेटतो, त्याच्या चरणाला मिठी घालतो, तृप्त होतो, कृतार्थ होतो, आणि त्याचं सगळं सुघड सुंदर रूपडं आपल्या नयनामध्ये साठवून भरल्या चित्तानं बाहेर पडतो. असं जगात दुसरीकडे कुठे घडेल. सावरकरांनी पतित पावन मंदिराचा जो प्रयोग केला त्याच्यामध्ये हाच भाव आहे, काही अलौकिक भावना त्याच्या मागे आहे. आणि म्हणून एका महाराणी, मांगानी, भंग्यानी शंकराचार्यांना रस्त्यामध्ये पतित पावन मंदिराच्या समोर हार घातल्याने त्यांचं स्वागत केलं आणि शंकराचार्यांनी सुद्धा स्वतःला धन्य समजलं. काल नेमका विषय आला, काल शंकराचार्य जयंती होती, आठवते का? काल हाच विषय आपण बोलत होतो. आणि शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये म्हणून ठेवलेला आहे की दुर्लभं त्रयमेव इथं देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशय. हा ज्ञानाचा सूर्य बोलून गेला की जगात 3 गोष्टी मिळवायला अत्यंत अवघड असतात आणि ईश्वरी कृपा जर लाभली तरच त्या प्राप्त होतात. एक, माणसाचा जन्म. मनाशी प्रत्येक माणसाने असा विचार करायचा की मी कृमी कीटक का नाही झालो, मी एखादा मांजर किंवा कुत्रा का नाही झालो, मी एखादा गाढव किंवा गेंडा का नाही झालो, मी एखादी मगर सुसर का नाही झालो, मी मातीतलं बांडगुळ का नाही झालो, मी सरपटणारा किंवा आकाशातला एखादा पक्षी का नाही झालो. आपल्याला मनुष्य जन्मच कसा प्राप्त झाला? आचार्य म्हणतात ईश्वरी कृपा असेल तर होतो, मानवाचा जन्म प्राप्त होतो.
आणि त्यातलं पहिलं मनुष्यत्व हे दुर्लभ. मुमुक्षुत्व म्हणजे आत्मोन्नत व्हावं, सद्गुण आणि जीवनमूल्य धारण करावेत अशी इच्छा, शुभ इच्छा आपल्या चित्तामध्ये निर्माण होणं हे दुर्लभतर. आणि सत्संगती लाभावी, महापुरुष संश्रय व्हावा हे दुर्लभतम आहे. खरंच आहे. शंकराचार्यांनी सावरकरांच्या लोकोत्तर उपक्रमाला आशीर्वाद दिले. शंकराचार्य म्हणजे आदि शंकराचार्य, त्यांचं वचन मी हे बोललो. पण सावरकरांच्या कालखंडामध्ये त्या पीठावरचे दक्षिणेकडून शृंगेरी कांची कोमकोटीवरून आलेले त्या शंकराचार्यांनी निखळ मनाने, मोकळ्या मनाने, निर्मळ मनाने या सत्कार्याला आशीर्वाद दिला. आणि भागोजी केरानी आपल्या प्रयत्नातून जे पतित पावन मंदिर बांधलेलं होतं त्यांना केवढी धन्यता वाटली असेल आपण आपल्या मनाशी केवळ कल्पनाच करा. सावरकरांना ही कृतार्थता वाटली. पण हे सगळं चालत असताना सावरकरांचा तिथे प्रपंच सुद्धा थोडा फुलला. आपण मागे पाहिलं सुरुवातीला की सावरकरांना प्रभाकर नावाचा मुलगा झाला होता. दुर्दैवानं तो मृत्यू पावला. सावरकर ज्यावेळेला रत्नागिरीमध्ये होते त्यावेळेला त्यांच्या पोटी आणखीन 3 म्हणजे 2 कन्या आणि 1 पुत्र जन्माला आला. त्यातली पहिली जी कन्या आली ती प्रभा किंवा प्रभात या नावाची होती. आणि सावरकरांना तिचा फार लळा होता. तिच्या पाठीवर शालिनी या नावाची एक कन्या जन्माला आली. पण ती दुबळी होती, अशक्त होती, लहानपणीच दुर्दैवानं मृत्यू पावली. त्या शालिनीच्या पाठीवर एक मुलगा जन्माला आला आणि तो म्हणजे विश्वास. तोही लहानपणी अशक्त होता. आपल्याला माहिती असेल परवा विश्वासराव या कार्यक्रमाला होते. सुधीर बाबूजींचा ज्यावेळेला इथे सत्कार झाला त्यावेळेस सावरकरांचे चिरंजीव इथे उपस्थित होते, आपण पाहिलेले. अशी कन्या आणि पुत्ररत्न त्यावेळेला त्यांच्या पोटी जन्माला आली. प्रभाजी जन्माला आली ती 1925 साली. 28-29 विश्वासरावांचा जन्म झाला. लहानपणी दुबळेच होते तरी पुढे मात्र हळूहळू सशक्त होत गेले. हे सगळं ज्या वेळेला घडत होतं रत्नागिरीमध्ये त्यावेळेला काय नवल घडलं कोणा असतो की सरकारने कृपावंत होऊन सावरकरांना मासिक अनुदान द्यायला प्रारंभ केला. 1 ऑगस्ट 1928-29च्या सुमाराला अनुदान द्यायला प्रारंभ केला. 1929 आणि किती देत असतात? प्रतिमासी 60 रुपये अनुदान सावरकरांच्या कुटुंबाला मिळत असत. आपल्याला कदाचित ही रक्कम लहान वाटेल, तशी लहानच होती, पण त्यावेळेला रुपयाला मूल्यही होतं. माझे वडील मला सांगत असत, मला आठवते ते खाजगी संस्थानात नोकरीला होते. किती असेल पगार? 9 रुपये होता. घरी 32, 33, 35 माणसं, बाई पाहुणे नातेवाईक सगळे. आणि वडील म्हणायचे 7-8 रुपयात सगळं भागायचं, मी पुन्हा 1-2 रुपये शिलकीत टाकायचं. म्हणजे माणसाच्या गरजा किती कमी असतील त्यावेळेला आपण कराच कल्पना. पण 60 रुपये अनुदान मिळायला लागलं. पण सावरकरांचं जे सामाजिक कार्य होतं त्याला ती रक्कम फार कमी होती, फार अपुरी होती. कारण त्यांना जे नवीन प्रयोग करायचे होते, कुटुंबाचं उदरभरण रक्षण पोषण करायचं होतं, त्या मानाने ती रक्कम अत्यंत कमी होती. पण सावरकर स्वाभिमानी होते. कुठे कुठे लेख लिहित असत आणि पुन्हा टोपण नावाने लिहित असत, कारण ब्रिटिश सरकारची पुन्हा वक्र नजर वळायला नको म्हणून ती सावधगिरी बाळगावी लागत असत. असं होता होता सावरकरांच्या घरावर पुन्हा पुन्हा छापे पडत असत. कुणी ब्रिटिश अधिकारी येत असे, केव्हाही येत असे. स्थानिक भारतीय अधिकारी अधीक्षक सुद्धा येत असत, जिल्हा दंडाधिकारी येत असत, पोलीस अधीक्षक येत असत आणि सावरकरांच्या घराची पुन्हा पुन्हा झडती घेत असत. मध्ये तर एक प्रसंग असा बाका आला की भगतसिंगांनी 1857 स्वातंत्र्य समाज या ग्रंथाच्या, ज्या ग्रंथावर ब्रिटिश सरकारने बंदी घातलेली होती, या ग्रंथाच्या 2 सहस्त्र प्रती छापल्या. का? तर त्यांनी जो क्रांतिकारी पक्ष स्थापन केलेला होता त्याला आर्थिक मदत मिळावी या भावनेनं भगतसिंगांनी 2 सहस्त्र प्रती 1857च्या स्वातंत्र्य समराच्या छापल्या. आणि कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून त्यातल्या पहिल्या 2 प्रती त्यांनी नाशिकला सावरकरांच्याकडे पाठवून दिल्या त्या. आणि आश्चर्य असं की ज्या दिवशी छापा पडला पोलिसांचा त्याच्या आदल्या दिवसपर्यंत त्या 2 प्रती तात्यारावांच्या हातीच होत्या. का योगाला आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांनी आपल्या सन्मित्राला त्या देऊन टाकल्या. त्या स्वीकारणं हे सुद्धा अग्निदिव्य होतं. कारण कुणाच्या घरामध्ये त्याची प्रत पाहिली, मिळाली तर पोलीस लगेच त्याला उचलून तुरुंगामध्ये टाकत असतात, कारण हा ब्रिटिश विरोधी कट आहे असं ते मानत असतात. आदल्या दिवशी संध्याकाळी तात्यारावांनी त्या देऊन टाकलेल्या होत्या.
पोलिसांनी छापा घातला, सगळं घर ढुंडाळलं, काही सापडलं नाही. तेव्हा आमची निराशा झाली असं म्हणून ते पोलीस अधीक्षक बाहेर पडायला लागले. त्यावेळी तात्याराव म्हणाले जरा थांबा. आणि तात्यारावांनी त्यांना काय सांगावं, ते म्हणाले तुम्हाला माहिती नाहीये पण सांगतो की स्कॉटलंड यार्डची मी 2 हात केलेले आहेत, हे कदापि विसरू नका. स्कॉटलंड यार्ड गुन्हे शोधून काढणारी जगातली सर्वोत्तम संस्था मानली जाते, लंडन मधली, आपल्याला माहिती आहे. तर तात्याराव म्हणाले की स्कॉटलंड यार्डची मी 2 हात केलेत आणि त्यांच्यावरही मात केलेली आहे, कदापि विसरू नका. तेव्हा ते खजिलून पोलीस अधीक्षक बाहेर पडले. एकदा तर इतका बाका प्रसंग आलेला होता की भगतसिंगांच्यावरची कविता, पोवाडा स्वातंत्र्यवीर सावरकर लिहित बसलेले होते आणि एक जळजळीत लेख त्यांनी लिहिलेला होता आणि समोर वही जे बाढ होतं त्याच्यामध्ये तो लेख होता. आणि एवढ्यात पोलीस अधिकारी आले आणि सगळ्या घराच्या झडतीला प्रारंभ झाला. हे अग्निदिव्य होतं. वाटेल त्या वेळेला ब्रिटिशांनी चेतवलेले पोलीस येत असत आणि सावरकरांच्या घराची झडती घेत असत. आता सावरकरांच्या हातामध्ये तो काव्याचा कागद आहे, त्या बाढामध्ये लिहिलेला एक ज्वलंत लेख आहे आणि सगळं घर ढुंडाळलं जाते. पंचनामा चाललाय, त्या अधिकाऱ्याला हातामध्ये कागद आहे, लिहायला लागला. कदाचित लेखणी झरणी नीट उठेना, खाली काहीतरी घ्यायला पाहिजे. तात्याराव इतके चतुर, त्यांनी ते जे बाढ होतं तेच त्यांना खाली धरायला दिलं आणि त्या अधिकाऱ्याने ते बाढ हातामध्ये घेतलं, त्याच्यावर आपला कागद ठेवला आणि त्याच्यावर तो पंचनामा स्वरूपामध्ये नोंदी करायला लागला. त्याच्या मनात सुद्धा आलं नाही की आपल्या हाताखाली तात्यारावनी जे बाढ दिले ते जरा उघडून बघावं. वारणेच्या खोऱ्यामध्ये आमचा वाघ होऊन गेला ना, त्यांनी ब्रिटिशांना अशा हातावर तुरी दिलेल्या होत्या. त्या वारणेच्या वाघाची आई मृत्यू पावली. त्यावेळेला सैनिक म्हणाले हा नक्कीच सापडणार आहे, क्रांतिकारकांना मदत करतो काय, आपल्या विरुद्ध झुंजतो काय, असं म्हणून आई मृत्यू पावल्यावर तरी हा येईलच की नाही म्हणून सगळे जण बंदुका रोखून बसले त्या. आणि तो खरंच तिथे आला. आल्याबरोबर अधीक्षक म्हणाला आता आम्ही तुला कैद करतो. त्यावेळी तो म्हणाला काही हरकत नाही, मला कैद करा, पण मला आईचं एकदा अंत्यदर्शन घेऊ दे, तोपर्यंत आत कोणी पाऊल टाकू नका. तो अधिकारी म्हटलं जाऊन जाऊन कुठे जातो, एवढं झोपडं तर आहे. हा आत गेला दर्शन घ्यायला वारणेचा वाघ आणि पोलीस इतके खुशीत होते, आता जातो कुठे, सापळ्यामध्ये हा बरोबर अडकला अशी त्यांची भावना झालेली होती. 5 मिनिटं गेली आणि तिरडीवरून आईचं प्रेत बाहेर काढलं. खाली मान घालून सगळेजण बाहेर पडले आणि शेवटी सगळे बाहेर पडल्यानंतर बाहेरून पोलीस अधीक्षकांनी गर्जना केली आणि सांगितलं आता कुठे जातोस, आमच्या तावडीतच आहेस ना. आणि हातात बंदुका घेतलेले सगळे आत घुसले आणि त्यांना धक्का बसला, कारण आईचं प्रेत तिथेच होतं. हा तिरडीवरून निसटला होता. अशी हुशार माणसं क्रांतिकारकामध्ये होती आमच्या, निसंशय होती. सावरकरांनी ते बाढच दिलं, त्याच्या लक्षात सुद्धा आलं नाही. आणि सावरकरांच्या हातामध्ये तो कागद होता, भगतसिंगावरचं काव्य लिहित होते. कदाचित पाहिलं असतं तर पुन्हा तुरुंगामध्ये जावं लागलं असतं, पण की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, हे अग्निदिव्य आहे हे माहीतच होतं. आणि पदोपदी आपल्याला अग्निदिव्याचा सामना करावा लागणार हे सावरकरांनी ओळखलेलं होतं. आता असे अनेक प्रसंग सावरकरांनी पचवले आणि मग सगळीकडून जसं सावरकरांना बंदीतून मुक्तता करावी काळ्या पाण्यावरून, असा एक प्रवाह या देशामध्ये निर्माण झालेला होता. तसा प्रवाह पुन्हा भारतवर्षामध्ये निर्माण झाला, महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आणि सावरकरांच्यावर जे निर्बंध घातले आणि त्यांना स्थानबद्ध केले, त्यांची मुक्तता करावी अशी मागणी करायला सगळीकडून प्रारंभ झाला. अनेक माणसं आग्रहाने म्हणतायत सावरकरांना सोडा, सावरकरांना सोडा. ब्रिटिश सरकार नाही नाही म्हणत होतं, निर्बंध तर घातलेले होते, पण जनमानसाचा रेटा इतका प्रचंड होता की हळूहळू सरकारला मान चुकवावी लागलेली आहे. सावरकरांनी लोकोत्तर कार्य रत्नागिरीत केलं, त्याच्यावर कुठे त्यांना बोटही ठेवता आलेलं नव्हतं आणि सावरकर राजकारणात पडलेले नाहीयेत, याला त्यांना मान्यता द्यावी लागलेली होती. त्यामुळे आता सावरकरांची निर्बंधातून सुद्धा मुक्तता होणार आणि स्थानबद्धतेतून सावरकर बाहेर पडणार हे जवळजवळ ठरून गेलेलं होतं. एक एक दिवस पुढे जायला लागला आणि मुंबईमध्ये, पुण्यामध्ये सावरकरांची मुक्तता करावी म्हणून असंख्य सह्या घेण्यास प्रारंभ झाला. लक्षावधी सह्या घेतलेल्या आहेत की सरकारकडे विनंती पत्र पाठवा आणि सावरकरांची मुक्तता या लक्षावधी सह्यांच्यामुळे झाली पाहिजे. असा जनप्रवाह हा ब्रिटिश सत्ताधीशांच्या पर्यंत पोहोचवण्यात आला
अनेकांनी सह्या केल्या, 2 व्यक्तींनी त्याच्यावर सह्या केल्या नाही. आपल्याला माहिती आहे की रत्नागिरीमध्ये सावरकर आले आणि सावरकर आणि गांधी यांची भेट झालेली होती. ज्या वेळेला हा निर्बंध उठवावा म्हणून सह्यांच्या मोहिमेला स्वाक्षऱ्या घ्यायला प्रारंभ झाला, स्वाक्षऱ्यांची मोहीम, त्यावेळेला काही मंडळी गांधींना भेटायला गेलेली होती. गांधींना भेटायला गेलेले असताना गांधींनी जो प्रश्न विचारला तो इतका अनाकलनीय होता. गांधींनी काय ते म्हणाले, कोण होय सावरकर? ज्या सावरकरांची त्यांनी रत्नागिरीमध्ये भेट घेतलेली होती, ज्या दोघा लोकोत्तर व्यक्तिमत्वामध्ये संवाद झालेला होता, आपले ठोस विचार सावरकरांनी गांधींच्या कानावर घातलेले होते, त्या सावरकरांच्या विषयी गांधी म्हणाले, कोण होय सावरकर? आणि हेच विनंती पत्र कुणाकडे गेलं तर जवाहरलाल नेहरूंच्याकडे गेलेलं होतं. तेव्हा अहिंसेच्या त्या उपासकानं तो कागद हातामध्ये घेऊन त्याच्या चिंध्या चिंध्या केल्या. आपल्या मनामध्ये असलेला हिंसेचा भाव जवाहरलाल नेहरूंनी सगळ्या त्या विनंती पत्रावर काढला आणि फाडून त्याचे तुकडे करून फेकून दिले. काय वाटेल ते झालं, तरी सावरकरांची त्या निर्बंधातून मुक्तता होणं ही नियतीनं काळाच्या उदरात लिहिलेली रेघ होती. आणि त्याच्याप्रमाणे 1937 साली सावरकरांच्यावरचे सगळे निर्बंध उठवण्यात आले आणि सगळ्या भारताला आनंद झाला. आनंद कुणी व्यक्त केला नाही तर एक गांधी आणि दुसरे जवाहरलाल नेहरू. कारण ते सदैव सावरकरांना आपले प्रतिस्पर्धी मानत असत. असं खरं तर नव्हतं, कारण त्यावेळेला सावरकर मुक्तता झाल्यानंतर हिंदू महासभेतही नव्हते आणि काँग्रेसमध्येही नव्हते. त्यांना प्रतिस्पर्धी मानायचं कारणच नव्हतं. खरं तर आश्चर्यच करण्यासारखं आहे. पण त्यांना प्रतिस्पर्धीच एकदा मानल्यानंतर मनुष्य तसंच वागायला लागतो आणि गांधी नेहरू तर त्यांना मनापासून प्रतिस्पर्धी मानत असत. 1962 चीनचं आक्रमण झालं आणि नाईलाजानं सर्व आपल्या संघटना, सर्व पक्ष यांना दिल्लीमध्ये एकत्र करण्यात आले की काय उपाय योजावा बरं. 1965लाही तसं झालं, 62लाही तसंच झालं. आणि गंमत अशी झाली की 62ला नेहरूंच्यावर इतका भडीमार झाला प्रश्नांचा आणि कुणीतरी सारखं विचारायला लागलं की तुमची सेना काय करत होती, तुमची सेना झोपा काढत होती का, तुमच्या सेनेने काय केलं, तुमच्या सेनेने कोणता पराक्रम केला. आणि हे सगळं ऐकत असताना सर्व संघटनांच्या नेतृत्वाला बोलवण्यात आलेलं होतं आणि गोळवलकर गुरुजी त्याला उपस्थित होते दिल्लीमध्ये. त्यांनी 2-3 वेळेला ऐकलं आणि त्या गृहस्थाला ते थांबवून म्हणाले की आपण काय बोलतात मगापासून, तुमची सेना काय म्हणतात, आपली सेना म्हणा. ही काय केवळ सत्ताधाऱ्यांची सेना नाही आहे, अवघ्या भारतवर्षाची सेना आहे, म्हणून आपली सेना म्हणा. त्यावेळेला तो चुप्प बसला मनुष्य. अशी व्यापक भूमिका म्हणजे राष्ट्रीय भूमिका सावरकरांनी सदोदित घेतलेली होती. काही जणांना ती घेता आली नाही. हे या राष्ट्राचं दुर्दैव आहे. मुंबईला आरे कॉलनीमध्ये गायींची इतकी उत्तम व्यवस्था ठेवली जाते. माणसाला काय स्वच्छ ठेवतील इतक्या गायी स्वच्छ ठेवल्या जातात. आणि मग काही माणसं भेटायला जातात, भेट द्यायला जातात. तिथे काय सुंदर व्यवस्था आहे, किती स्वच्छ आहे सगळं हा परिसर, गायी किती स्वच्छ आहेत, किती भरभरून दूध देतात. तर एक समाजवादी गृहस्थ तिथे गेले आणि त्यांना इतका संताप आला. ते म्हणाले भारतामध्ये माणसानं खायला अन्न नाही आणि खायला अन्न नसताना या गायींची बडदास्त काय ठेवतात बघा म्हणाले. त्यावेळेला शेजारी खुशार गृहस्थ होते, ते हसले. त्यावेळी समाजवाद्यांनी विचारलं तुम्ही का हसलात, तर ते म्हणाले मी स्पष्ट बोललो तर तुम्हाला आवडणार नाही. नाही म्हटले, हे मला सांगाच तुम्ही. त्यावेळी शेजारचे गृहस्थ म्हणाले तुमचा ईश्वरावर विश्वास नाही, पण समजा तुम्हाला ईश्वर प्रसन्न झाला आणि त्यांनी तुम्हाला असं विचारलं की उपाशी राहून तुम्हाला माणूस व्हायचे का सुखसोयी सहित तुम्हाला इथे गाय व्हायचे, तर तुम्ही कोण व्हाल पुढल्या जन्मात. त्यावेळी थप्पड मारल्यासारखा चेहरा करून तो मनुष्य गप्प बस. माणसानं काही वेळेला विकृतच दिसतं, त्याला काय करणार. सावरकरांची मुक्तता झाली आणि त्यांच्या झंझावाती दौऱ्याला प्रारंभ झाला. पण प्रारंभ होण्याच्या अगोदर नाशिकमध्ये त्यांचा प्रचंड सन्मान केला गेला. त्याच्या अगोदर प्रत्यक्ष रत्नागिरीमध्ये त्यांचा मोठा सत्कार झालेला होता. आणि जोशी नावाचे तिथले एक नामवंत ख्यातनाम सद्ग्रस्त होते. ते म्हणाले सावरकर कसे आहेत, तर सावरकर जसे वैद्य असतात
आणि माणसाला रोग झाला तर त्याला कोणतं औषध द्यायचं हे वैद्याला जसं कळतं, तसं आपल्या समाजाला, राष्ट्राला कोणता रोग झालेला आहे ते ओळखणारे ते थोर वैद्य डॉक्टर आहे, असा उल्लेख त्यांनी केलेला होता. आणि इतिहासाच्या विश्लेषणातून सावरकरांची जी मतं झालेली होती, इतके गैरसमज आहेत सावरकरांच्या बद्दल, अरे बाप. या प्रवचन मालेनं माझी खात्री अंशतः का होईना आपल्या मनातली काही किलमिशी जातील सावरकरांच्या विषयी. सावरकरांच्या विरुद्ध इतकं लिहिलं गेलेलं आहे आणि इतका अपप्रचार केलाय की सावरकर म्हणजे जणू काही माथे फिरवते असंच वाटा. पुढे श्रीनिवास शास्त्रींची सावरकरांची भेट झालेली होती आणि ती भेट झाली आणि श्रीनिवास शास्त्री जागतिक कीर्तीचे विद्वान, आपला सगळा वैदिक वाङ्मयापासून इतिहास ज्यांनी ग्रथित केला आणि ज्यांना दिल्लीमध्ये प्रचंड मान असे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान महापंडित म्हणून ज्यांचा गौरव झाला, त्यांनी आपल्या आठवणीत लिहून ठेवले की या देशामध्ये इतका अपप्रचार झाला की मला नेहमी वाटत असे की सावरकर म्हणजे महातर्कट, महादुष्ट, महाखडूस, वाईट वागणारे, महाकोपिष्ट असेच असले पाहिजे. माझी ज्या वेळेला त्यांची भेट झाली त्यावेळेला ते मला इतके सन्मानपूर्वक भेटले. त्यांची मतं ठाम होती पण त्यांची भाषा इतकी रुजू होती की मला सुद्धा इतके चांगले शब्द उपयोजिता आले नाहीत, अशी नोंद श्रीनिवास शास्त्रींनी करून ठेवली आहे. सावरकरांचं व्यक्तिमत्व हे डागाळायला जी प्रचार माध्यम आहेत त्यांनी फार मोठा हातभार लावला. हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये श्रीनिवास शास्त्रींनी लिहून ठेवलेलं आहे. आपण आपल्या मनाशी फक्त ही धारणा करा की या कालखंडातून किती भर पडत गेली असेल. सावरकरांचा सत्कार झाला रत्नागिरीमध्ये आणि मग सावरकरांचा झंझावती दौरा सुरू झाला. सावरकर बाहेर पडले, मुंबईमध्ये आलेले होते आणि बोरीबंदर पासून गोरेगाव पर्यंत, गिरगाव पर्यंत त्यांची प्रचंड मिरवणूक काढण्यात आलेली होती. सावरकरांची फुलं उधळली गेली त्यांच्या मस्तकावर. 11 वर्ष ज्यांनी आपल्या देह अंदमानामध्ये झिजवला ते काळं पाणी काय आपण पाहिलं, अंगावर शहारे येतात. ऐकून जर इतकं येत असेल, कशी 11 वर्ष त्यांनी काढली असेल. प्रचंड सत्कार झाला आणि तिन्ही बंधू म्हणजे गणेशराव, विनायकराव, नारायणराव, अनुक्रमे बाबाराव, तात्याराव आणि बाळ हे तिघही एकत्र आले आणि त्या कुटुंबामध्ये आनंद उसळला. इतकं आनंदाचं वातावरण आलं की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी तात्यारावांचे सत्कार झाले आणि तात्याराव तिथून जे निघाले ते पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये त्यांची प्रचंड सभा झालेली होती. हजारो माणसं तात्यारावांचे विचार ऐकायला जमलेले होते. त्यावेळेला हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व कसं आहे हा सिद्धांत त्यांनी प्रस्थापित केलेला होता आणि तिथून तात्याराव बाहेर पडले. नाशिकला त्यांचा फार मोठा सन्मान आणि सत्कार झाला. त्यावेळेला नाशिकमध्ये एक जॅक्सन गार्डन या नावाची जागा होती, बाग होते. त्यावेळेला तात्याराव म्हणाले की सगळी नावं बदलली पाहिजेत, तेव्हा आता याला कान्हेरे उद्यान असं नाव द्या, कारण जॅक्सनला कान्हेरेने मारलेलं होतं आणि म्हणून कान्हेरे उद्यान नाव द्या अशी सूचना केली. कालांतरांची मान्य सुद्धा झाली. नाशिक मधल्या आपल्या जुन्या जाणत्या मित्रांना भेटताना सावरकरांना केवढा आनंद झाला असेल आपण मनाशी कल्पनाच करा. सावरकर पुढे सोलापूरला गेलेले होते आणि सोलापुरामध्ये प्रचंड भव्य स्वागत झालं. पण काही माणसं स्वतःचं नाक कापून का होईना अपशकुन करणारी असतात. तसेच तिथे सोलापूरमध्ये काँग्रेसचे गृहस्थ होते, त्यांचं होतं नाव रामकृष्ण जाजू. त्यांना सावरकरांच्या विषयी पराकोटीचा द्वेष होता आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की सावरकरांनी इथे येताच कामा नये. प्रचंड विरोध केला. ते आणि अन्य जे काँग्रेस जन होते त्यांनी सांगितलं की सोलापुरामध्ये आम्ही सावरकरांना पाऊल टाकून देणार नाही. खरं तर स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रासाठी इतके लखलकी तर्कशुद्ध विचार असणाऱ्या महात्म्याचं त्यांनी प्रेमाने स्वागत करायला हवं. नाही, सावरकरांना आम्ही सोलापूरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा त्यांनी जणू विडाच उचलला होता. इतकं झालं असतं तरी ठीक होतं. वृत्तपत्रामध्ये त्यांनी लिहिलं आणि रामकृष्ण अर्जुनची मजल इतकी गेली की शेवटी त्यांनी लिहिलं की सावरकर जर इथे येतील सोलापूरमध्ये तर आम्ही त्यांना गाढवावर बसू. रामकृष्ण जाजू काँग्रेसचे प्रमुख होते तिथले आणि त्यांचे हे उद्गार माणसं किती टोकाला जातात, नवल वाटतं खरं. जे विषाचं बीज सर्व ब्रिटिशांनी रुजवलं त्याची विषवेल इतकी मोठी आली की आमची माणसं आपोआप तशी भांडत बसली.
सगळी एकत्र आली असती तर किती चांगलं झालं असतं. या देशाला केव्हा स्वातंत्र्य मिळालं असतं, आणि नुसतं स्वातंत्र्य मिळालं असतं असं नाही, लवकर मिळालं असतं, आणि एकत्वाची एकसंघपणाची भूमिका आमच्या हिंदूंच्या मनामध्ये नित्य जागली असती. आता किती भेद आहेत, किती माणसं आपापसात लढतायत. रामकृष्ण जाजू तेच बोलून गेले, सावरकर येऊ देत तरी गाढवावर बसतो, म्हणजे गाढवावरून भिंड काढू अशी धमकी आहे. पुढे आचार्य यात्रेनी त्यांची षष्ठी केली, रामकृष्ण जाजूंची. त्यांनी काय म्हटलं तर आचार्य यात्रेनी, बरोबर आहे रामकृष्ण जाजू बोलले ते बरोबर आहे, पण सावरकर जर सोलापुरामध्ये आले तर रामकृष्ण जाजूंच्या खांद्यावरूनच त्यांना आत यावं लागेल, कारण जाजून इतकं छान गाढव दुसरं कोणतं मिळणार. हे मराठामध्ये आचार्य यात्रेने लिहिलेलं होतं. महाबुद्धिवान, महाचतुर, इतकी सणसणीत थप्पड बसली आणि सोलापुरामध्ये प्रचंड सत्कार झाला सावरकरांचा. न भूतो न भविष्यती असा सत्कार झाला. त्यावेळेला सावरकर एकच सांगत असत की अरे हिंदूंमधल्या जाती मोडल्या पाहिजेत, तट मोडले पाहिजेत, माणसं एकत्र यायला पाहिजे, हा देश लवकरात लवकर स्वतंत्र व्हायला पाहिजे. पुण्यामध्ये असताना सावरकरांनी आपण काय करणार याची रूपरेषा स्पष्ट केलेली होती. तुरुंगातून आणि निर्बंधातून मुक्तता झाल्यानंतर पहिल्यांदा लोकवादी स्वराज्य पक्ष टिळकांचा जो होता त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला, आणि नंतर मात्र हिंदू महासभेमध्ये त्यांनी प्रवेश केला, आणि हिंदू महासभेला एक विराट स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलेलं होतं. हिंदू महासभेमध्ये ज्या वेळेला हिंदू सभेत त्यांनी प्रवेश केला त्यावेळेला त्यांनी काही उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवलेली होती. तर पहिलं उद्दिष्ट असं होतं की या राष्ट्राचं स्वातंत्र्य लवकरात लवकर मिळावं, हे पहिलं उद्दिष्ट. पुढे यथासाध्यमच साधनम असं सावरकर म्हणतात, म्हणजे जे साधन तेच साध्य असलं पाहिजे, जे साध्य तेच साधन असलं पाहिजे, म्हणजे अंततः या भारताला पूर्ण स्वातंत्र्य आणि स्वायत्तता असली पाहिजे. हेच ध्येय आम्ही आमच्या डोळ्यापुढे ठेवलेलं आहे, दुसरं काहीही नाही आहे. स्वातंत्र्य तर हवं, साध्य साधन एकरूपा अयम पक्ष प्रवर्तितः म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. 2-3 वचने इतकी सुंदर प्रकारे सावरकर बोलून गेलेले होते, आणि मग त्यांनी हिंदू सभेला झळाळी द्यायला प्रारंभ केला. सोलापुरावरून सावरकर पुढे प्रवास करत करत निघाले आणि बार्शीला जाऊन पोहोचलेले होते. बार्शीला गेल्यानंतर बार्शीला सुद्धा त्यांचं प्रचंड स्वागत झालं, आणि तिथे सुद्धा सावरकरांनी उदात्त विचार मांडून बार्शीकरांना कृतार्थ करून, अतिउदात्त भव्य विचार मांडून त्यांना कृतार्थ करून टाकलेलं होतं. वराड प्रांत असो, मध्य प्रांत असो, त्यांचा समन्वय करावा, त्यांना एकत्र आणावं, आणि त्यांच्या मनावर स्वातंत्र्याची एक हुंकर घालावी, हा प्रयोग स्वातंत्र्यवीर सगळीकडे करत होते. एवढंच करून तात्याराव थांबले नाही. आज सेतू हिमाचल त्यांचा झंझावाती दौरा झाला. पार दिल्लीला गेले, आग्र्याला गेले, कानपूरला गेले, लखनौला गेलेले, अनंत ठिकाणी त्यांचा प्रवास झाला. फैजाबादला गेलेले होते. उत्तरेकडची जेवढी महत्वाची स्थानं होती त्या सगळीकडे सावरकर पार लाहोर पर्यंत जाऊन आलेले आहेत, आणि प्रत्येक ठिकाणी तात्यारावांचं प्रचंड स्वागत झालं. लाहोरला जिना आणि सावरकर यांच्यामध्ये काय भेद आहे तात्यारावांनी बरोबर सांगितलं एका वाक्यात. आपल्यात आणि जिनामध्ये काय भेद आहे ते म्हणाले. अगदी साधा आहे. कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला होता, जिना आणि आपल्यात भेद काय? तात्याराव म्हणाले, मी 100% समतेचा पुरस्कर्ता आहे, आणि मी एकही सवलत मागत नाही. पुन्हा सांगतो, सावधपणे ऐका. तात्याराव म्हणालेले होते, मी समतेचा 100% समतेचा पुरस्कर्ता आहे, पण मी एकही सवलत मागत नाही. जिना 100% सवलती मागतात, आणि 1% सुद्धा समता त्यांना मान्य नाही. हा आमच्या दोघांच्या मध्ये भेद आहे. म्हणजे जिनांचं सगळं राजकारण फुटीरते ते विषमतेमध्ये आहे, सावरकरांचं सगळं राजकारण भव्य दिव्य सात्विक अशा एका समतेवर आधारलेलं होतं. त्यांनी सवलती कधी मागितल्या नाहीत. जिनांनी त्या सर्वाधिक मानलेल्या होत्या. म्हणून सावरकरांनी या दोन्ही मधला भेद कोणता आहे तो बरोबर उलगडून दाखवलेला होता. मध्ये एकदा हिंदुत्व राष्ट्रीयत्व कसं आहे आणि काँग्रेस जन किती पोचटपणे वागतात याच्यावर उत्तर भारतामध्ये त्यांनी कठोर टीका केलेली होती. पण त्यातला एक एक मुद्दा इतका तर्कशुद्ध होता, इतिहासाला धरून होता, की त्यांचं एकही वचन तिथल्या प्रतिस्पर्ध्यांना खोडून काढता आलं नाही. मनात रागावले
बोट खात राहिले, पण तात्यारावांचा एकही मुद्दा त्यांना खोडून काढता आला नाही. पुढे सावरकरांचा दौरा पंजाबमध्ये झालेला होता. शिखांच्या ठाई जे कर्तृत्व आहे, जो पराक्रम आहे, त्याच्याबद्दल सावरकरांना अतिशय आदर होता. पण रणजित सिंगाच्या नंतर ही सगळी क्रांतीची ज्वाला आणि पराक्रम सगळा विझून गेलेला होता. आणि तात्यारावांना त्याच्याबद्दल अत्यंत वाईट वाटत असे की एवढा पराक्रमी आमचा शीख बांधव, पण ब्रिटिशांना शेवटी मदत केली 1857-58 आणि त्याच्यामुळे भारतीय पराभूत झाले. ज्या वेळेला कानपूर, बिठर, तरखारी, ग्वाल्हेर या ठिकाणी उठाव झालेला होता अगदी दिल्लीपर्यंत, त्यावेळेला पंजाबमध्ये शिखांनी जर हातात शस्त्र धारण केलं असतं तर ब्रिटिशांना भारत सोडून जावं लागलं असतं, अशी नोंद स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. ते स्वतः अमृतसरला गेलेले होते. अमृतसरामध्ये भव्य दिव्य स्वागत झालं आणि सावरकरांना कृपाण आणि खड्ग देण्यात आलं. त्यावेळेला सावरकर मनापासून बोलले आणि ते म्हणाले, शीख बांधवानो, मला सांगताना सुद्धा मनाला क्लेश होतात, पण ज्या शिखांनी आपलं कृपाण आणि खड्ग म्यान केलेलं आहे त्यांनी ते मला देऊन काय उपयोग. भारताला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तुम्हा सर्वांना पुन्हा उभा राहायला पाहिजे आणि प्रतिकूल परिस्थिती विरुद्ध झुंजायला पाहिजे, हे नित्य लक्षात ठेवा. त्यावेळेस शीख बांधव एकदम स्तब्ध होऊन गेले सगळ्या सभेमध्ये की हा महात्मा काय बोलतोय काय सांगतोय. आणि त्यांना कळकळीचं आवाहन स्वातंत्र्यवीरांनी केलं. अरे, जर स्वातंत्र्य हवं असेल आम्हाला नेमस्त राहून चालणारच नाही. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये सगळीकडे सावरकरांनी हा विचार मांडलेला होता. युगधर्म आपला ओळखा असं मुंबईमधल्या लोकांना सावरकर बोललेले होते. शिवाजी म्हणजे आजच्या शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर प्रचंड सभा झाली. ते सावरकरांचा प्रचंड गौरव करण्यात आलेला होता दुसऱ्या वेळेला मुंबईला आल्यानंतर. आणि त्यावेळेला सावरकर बोललेले होते की अरे, युगधर्म ओळखा. युगधर्म तुम्हाला कळला नाही तर या भारतवर्षाचं काही कल्याण होणार नाही. आता लेखणीपेक्षा हातामध्ये बंदूक आणि खड्ग धारण करण्याची वेळा प्राप्त झालेली आहे. काय स्वच्छ वचन बोललेले आहेत. पुढे म्हणाले, या मुंबईमध्ये पुढल्या 10 वर्षात सुनीत लिहिणारा, म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये शेक्सपियरने जे सॉनेट लिहिलं त्याचं मराठी अवतार म्हणजे सुनीत, एक काव्य प्रकार आहे. सावरकर म्हणाले, पुढल्या 10 वर्षात मुंबईमध्ये सुनीत नावाचं काव्य न लिहिलं गेलं तरी चालेल, पण इथे आमचे तरुण क्रांतीला सिद्ध व्हायला पाहिजेत. आता नेमस्त राहू नका, केवळ स्वदेशनिष्ठ राहू नका, त्याच्याही पलीकडे जा, अग्निदिव्याला सामोरं जा, क्रांतिकारक व्हा आणि या देशाला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळवून द्या. त्यावेळेला ज्यांना केवळ साहित्याचंच प्रेम होतं ती काही मंडळी सावरकरांच्या रुष्ट झालेली होती. पण सावरकरांनी जे सांगितलेलं होतं ते कित्येक वर्ष अगोदर समर्थ रामदास बोलून गेलेले होते 17व्या शतकामध्ये. आणि त्यांनी एकच सांगितलेलं होतं. सावरकर त्याचा प्रयोग नित्य करत असत. बहुत लोक एक करावे, एक विचारे भरवावे आणि कष्ट करोनी घसरावे. आणि सावरकर थांबत असत. ते थांबले की जमलेला समुदाय पाठांतर असल्यामुळे म्लेंछावरी असं म्हणत असे एका वेळेला, कारण ते वचन समर्थ रामदासांचं आहे. बहुत लोक एक करावे, एक विचाराने त्यांना भारून टाकावं आणि कष्ट करून घसरावे, की प्रचंड हजारोंचा समुदाय गर्जना करत असे म्लेंछावरी. आणि तात्यानं इतका आनंद व्हायचा. तात्यांनी हे सांगितलेलं होतं त्याच वेळेला. पण त्याच्या अगोदर समर्थांनी जो प्रयोग केला तोही तितकाच अद्वितीय होता. ते म्हणालेले होते की अरे, तुम्ही इथे जर शस्त्र हातामध्ये घेतलं नाही आणि एक विचारानं लोकांना भरलं नाही तर काय होईल. या देशाला स्वातंत्र्य केव्हा मिळायचं. बहुता दिसाचे माजले बंड, या कारणी अखंड सावधान असावे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बुडवावा का बुडवावा धर्मस्थापनेसाठी. देवद्रोही जितुके कुत्ते, तितुके मारून घालावे परते. देवदास पावती फत्ते, यदर्थी संशय नाही. हे लिहिणारे समर्थ रामदास, त्यांची काहीशी प्रेरणा वाङ्मयातून सावरकरांना निश्चित मिळालेली असली पाहिजे. आणि म्हणून या मुंबईमधल्या तरुणांना आणि समस्त जनांना सावरकर सांगते झालेले आहेत, अरे युगधर्म ओळखा. आजचा युगधर्म काय आहे, पराक्रम केला पाहिजे. म्हणून समर्थांनी जे सांगितलं तर ते सावरकर बोलले.
तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर त्याला स्वातंत्र्याचंच अधिष्ठान पाहिजे. पारतंत्र्य असताना कधीही मानवाला प्रगती करून घेता येत नाही. प्रगती होते ती स्वातंत्र्याच्या अधिष्ठानावर. आणि हे ऐकल्यानंतर हजारो तरुण रोमांचित होऊन गेलेले होते. पुढे पुण्यामध्ये सावरकरांची एक प्रचंड सभा झाली ती, आणि त्या सभेला अनेक साम्यवादी आणि समाजवादी आलेले होते. त्यांना राग होता भयंकर. साम्यवादानं विशेष करून होता, म्हणून तर आता ते वासुदेव आचार्य भलतं सलतं बोलून गेले. त्याचा परामर्श आपण 2 दिवसात घेतलाय. सावरकरांनी काय पत्र लिहिलं तर ब्रिटिश सरकारला तेही मी आपल्याला सारांश रूपानं सांगितले. त्याचा पुन्हा उल्लेख करायची आवश्यकता नाही. पण वासुदेव आचार्यांच्या वृत्तीची अनेक माणसं तिथे जमलेली होती. आणि सावरकरांचं भाषण झाल्यानंतर एक साम्यवादी आणि समाजवादी दोघं मिळून मागून जोरात ओरडले. आणि त्यांनी काय म्हणावं की आम्हाला 1908 सालचे सावरकर हवे. त्यावेळेला सावरकर पटकन म्हणाले, मला 1908 सालचे तरुण हवे. यापुढे ज्यांना 1908 सालचे सावरकर हवे असतील त्यांनी पुढे यावं. म्हणजे तसा सशस्त्र क्रांतीचा मंत्र मी तुम्हाला देतो. हातात शस्त्र घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा, हा त्यात भावार्थ होता. तेवढं म्हटल्यानंतर सगळे गपचूप झाले. काही माणसं असं करतात. का करतात ईश्वर जाणे. काही जणांना चांगलं पाहवत नाही. अत्रे नव्हतं कोणीतरी विचारलं, अत्रे बोलायला लागले, विषय वेगळा. मध्ये एकाने उठून विचारलं, गाढवाच्या अंगावर केस किती असतात? काय दुष्ट प्रश्न आहे. अत्रे म्हटले, इकडे या मोजून सांगतो. असल्या दुष्टाला अशीच उत्तरं द्यावी लागतात. एवढं एकच उत्तर त्याला कळतं, दुसरी उत्तर कळत समजावून सांगले, खाली बसा, चांगलं व्याख्यान नाही, पटत नाही त्यांच्या बुद्धीला. सावरकर ज्या वेळेला म्हणाले 1908 सालचे तरुण हवेत, या अजूनही आलात तरी तुम्हाला मंत्र देतो. तो मंत्र सशस्त्र क्रांतीचा असेल. तो इतका सोपा नाहीये. हातामध्ये शस्त्र घ्यायचं, याचाच अर्थ आपल्या घरावर तुळशीपत्र किंवा अग्नी ठेवायचा आणि मगच घराबाहेर पडायचा. असा यत्न पेटवणं अतिशय अवघड असतं. हे पुण्याच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. असा सगळा प्रवास. लखनौला सत्कार झाला, उत्तरेकडे जवळजवळ प्रत्येक ठिकाणी, आणि नागपूरला तर प्रचंड सत्कार झालेला होता. नागपूरला मुंजे इतके भारावलेले होते, डॉक्टर मुंजे. ते म्हणाले, ईश्वर आहे, माझी श्रद्धा आहे, आणि माझं उरलेलं आयुष्य आणि माझ्या ठाई असलेली सगळी शक्ती या ईश्वराने सावरकरांना द्यावी. हे लोकोत्तर कार्य करतायत. इतके भारावले गेलेले होते सगळे जण नागपूरकर. आणि नागपूरच्या विद्यापीठाने सावरकरांना डिलीट पदवी प्रदान केली त्यावेळेला. आणि इतके प्रसन्न होते नागपूरकर, मनामध्ये सहज तुलना येते मुंबई विद्यापीठ आणि नागपूर. त्या कालखंडामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुंगातून सुटून आल्यानंतर, त्यांच्यावरचा निर्बंध उठल्यानंतर मुंबई विद्यापीठाला आपली चूक दुरुस्त करता आली असती. आपल्याला माहिती आहे की BA ची पदवी 1914 साली सावरकर ज्या वेळेला तुरुंगामध्ये होते त्यावेळेला त्यांची BA ची पदवी ही मुंबई विद्यापीठाने काढून घेतलेली होती. आता डिलीट पदवी नागपूर विद्यापीठ देते. आता तरी चूक दुरुस्त करावी. पण मुंबई विद्यापीठाला हे कधी सुचलंच नाही की आपण ठराव इथे संमत करून घ्यावा आणि स्वातंत्र्यवीरांची पदवी BA ची त्यांना पुन्हा सन्मानपूर्वक प्रदान करावी. हे काही आलं नाही लक्षामध्ये. पण नागपूरकरांनी मात्र भव्य दिव्य त्यांना असा त्यांचा सत्कार केला. पुढे सावरकर सदनामध्ये सावरकर येऊन राहायला लागले. शिवाजी पार्कच्या जवळ आहे. अनेकांनी ते पाहिलं असेल. तिथे मनोभावे नमस्कारही केला असेल, कारण एक लोकोत्तर महात्मा इथे वास्तव्याला होता. एका व्यापाऱ्याच्या मध्यस्थीनं त्यांना दूरभाषी मिळाला. जमनादास तर इतके प्रसन्न झालेले होते त्यांच्यावर की त्यांनी एकच केलं, सावरकरांच्या दिमतीला एक मोटार देऊन टाकली. सावरकर म्हणाले, कशाला पाहिजे. युद्ध संपल्यावर त्यांनी ती विकून टाकली. ती इतके निस्पृह होते. पण त्यांना आता सुविधा मिळाल्या आणि जणू काही भारतवर्षाचं एक महत्वाचं केंद्र तिथे निर्माण झालं. यावेळेला दक्षिणेकडे काही विलक्षण प्रकार घडायला लागलेला होता. निजाम हा अत्यंत माजलेला होता आणि अनेक हिंदूंच्या मानेवर पाय देऊन उभा होता. की लोकसंख्या 90% हिंदूंची, पण त्यांना 10% नोकरी आणि 10% मुसलमान, पण त्यांना 90% नोकरी. असा प्रयोग हैदराबादच्या निजामाने केलेला होता आणि तो सावरकरांना मोडून काढायचा होता. तेव्हा याच्यासाठी सावरकरांनी जनजागरण करायला प्रारंभ केल्याबरोबर
ताबडतोब गांधीनं त्यांचा इतका प्रेम दाटलं कोणाबद्दल? निजामाबद्दल. आणि ते म्हणाले सावरकर काहीही करत, पण त्यांनी काय शब्द वापरलेत पहा. ते म्हणाले हिज हायनेस, निजामाचं हृदय दुखवेल असं मी काहीही करणार नाही. गांधींची विचारधाराच कळत नाही. जी माणसं परराष्ट्रातून आलेली आहेत, आमच्या समाजाला पिळतायत, आमच्या समाजाचे गळे कापतायत, सक्तीनं धर्मांतर घडवून आणतायत, त्यांच्याबद्दल त्यांना विशेष प्रेम, आणि हिंदूवासियांच्या बद्दल प्रेम कमी असं का असावं? सावरकरांनी त्याच्याकडे निर्देश केलाय आणि टोळ्याच्या टोळ्या आपल्या पाठवून दिल्या आणि इतका दबाव आणला शेवटी निजामावर की निजामाला 2 पावलं मागे जावं लागलं. आणि निजामाने मान्य केलं आणि 10% नोकऱ्या हिंदूंना होत्या, त्याचं एवढं परिवर्तन झालं, त्याच्या 5 पट नोकऱ्या निजामाला द्याव्या लागल्या आहेत. आणि हैदराबादमध्ये 50% हिंदूंना नोकऱ्या प्राप्त झाल्या. या प्राप्त झाल्या, इतका आनंद देशभर अनेकांना झाला. वाईट वाटलं काँग्रेस जनांना. ते म्हटले एवढेच का? अरे एवढ्याच का म्हणजे काय? 10% होते, आता 5 पट झाल्या ना. आणि त्यांनी म्हटलं बघा सावरकरांना अपयश आलं. अरे 5 पट नोकऱ्या मिळवून दिल्या त्यांनी हिंदूंना आणि त्यांना अपयश आलं म्हणता. हा ढोल वाजवायला काँग्रेस जनांनी सुरुवात केली. म्हणजे कसं? पोर विहिरीत पडलं म्हणून आई आक्रोश करते, सगळे काठावरून बघतायत, पोर मरते, पाण्यात बुडते, वाचवा वाचवा. हे सगळेजण शेजाऱ्याला म्हणताय वाचवा. जातोस का? तो त्याच्या शेजाऱ्या म्हणतोय मारणं उडी, स्वतः कोणी जात नाही. आणि एक जण धाडसी आला, आत उडी टाकली, त्या पोराला बाहेर काढलं. त्यावेळेला आई म्हणाली बाबा रे याची टोपी कुठे आहे? पोर वाचवलं त्याचं काहीच नाही. आणि हे बाकीचे सगळे बघे, हैदराबादचा निजाम हिंदूंना तुडवून काढतोय, आमचं रक्षण करा असं कुठेतरी अस्फुट स्वरात सगळे म्हणताय. आणि सावरकरांनी एवढं केलं तरी 50%च का म्हणून रडणारी काँग्रेस मंडळी होती. सावरकरांनी हे लोकोत्तर कार्य केलं आणि मग सगळ्या जगातून सावरकरांना भेटायला माणसं यायला लागले. चीन मधून आले, चीन काही शेख तिथे आलेले होते आणि सावरकरांना भेटलेले होते. परदेशातून अनेक माणसं आली, इंग्लंड मधून आली, अमेरिकेमधून आली, युरोप मधून आली, चीन मधून आली, जपान मधून आली. अनेक जण त्यांना भेटलेले होते आणि सावरकरांच्या नावाभोवती एक वलय निर्माण झालेलं होतं. अलीपूरच्या तुरुंगामध्ये एक चिनी तरुण होता आणि त्याचा तर भाव असा झाला होता की कुठलीही गोळी यांना लागणारच नाही, लागली तरी यांना काही होणार नाही. त्यावेळी तो म्हणाला तुम्हाला गोळी लागते का? त्यावेळी सावरकर म्हणाले अहो बंदुकीतून झाडली तर ती मलाही इतरांना लागेल तशी मलाही लागायला पाहिजे. त्यावेळी तो म्हणाला असं कसं, तुम्हाला नाही लागणार, तोच सांगते उलट. आणि पुढे सावरकरांना म्हणाला आपण किती दिवस समुद्रात पोहत होता? सावरकर म्हणाले अहो नांगर टाकलेलं बंदरामध्ये 10-15 मिनिटं मी पोहलं. तर तो म्हटला छे छे तुम्ही खोटं सांगताय. सावरकर सांगतायत बरं का. आणि तरी त्यांना पटेना. सावरकरांनी लिहून ठेवले की अशा काहीतरी अफाट कथा निर्माण होत जातात. मी 10-12 मिनिटं त्या सागरामध्ये असेल, कारण किनारा जवळ होता, पण लोकांना वाटतं की दिवसेंदिवस ते पोहोचले. म्हणजे असं माणसं काहीतरी वाढवून सांगतात, त्याच्याबद्दल तात्याराव नाराजी व्यक्त करत असत. ध्यानात घेण्यासारखं आहे. पण अनंत माणसं सावरकरांना भेटून गेली. आता उघड झालेलं होतं की एकीकडे गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष आणि दुसरीकडे सावरकर आणि त्यांची हिंदू महासभा. गांधींचं भाग्य असं की त्या काँग्रेस पक्षाला टिळकांसारख्या लोकोत्तर महात्म्यांनी घडवलेलं होतं. त्याला काही दशकांची परंपरा होती. अनेक लोकोत्तर पुढारी या काँग्रेसला लाभलेले होते. त्यात लाल बाल पाल होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जींसारखे लोकोत्तर वक्ते त्यांना मिळालेले होते. आणि या सगळ्यांनी काँग्रेसवर काही संस्कार करून ती काँग्रेस वाढवलेली होती. म्हणजे तयार फळ खाण्यासाठी गांधींना हातात मिळालेलं होतं. सावरकरांच्या हातामध्ये हिंदू महासभा जी आली त्याचं काही सामर्थ्यच नव्हतं. जवळजवळ ती संघटना कुणालाही माहिती नव्हती. म्हणजे आत्ता कुठं बी पेरले आणि आत्ता कुठे कोंब फुटलाय आणि जमिनीतून ही संस्था बाहेर पडलेली अशी अवस्था होती. हा प्रचंड भेद आहे. इतिहासकार हा लक्षातच घेत नाही. आपण सगळ्यांनी तो लक्षात घेतला पाहिजे. काही साहित्यिक असं म्हणतात की अर्जुनापेक्षा कर्ण अधिक पराक्रमी होता. का खोटं सांगता समाजाला? का दिशाभूल करता समाजाची? हे असं चालतं सगळं.
महाभारतामध्ये 6 मोठ्या लढायामध्ये कर्ण आणि अर्जुनाची समोरासमोर भेट झाली आणि प्रत्येक वेळेला कर्ण पराभूत झालेला आहे. महाभारत काढून बघा. अगदी द्रौपदी स्वयंवराचं अर्जुनाने इतके बाण मारले, इतके विंधून टाकलेले आहे कर्णाला की मूर्छितून खाली कोसळला. जागा झाल्यावर म्हणतोय तू शंभूशंकर आहेस का साक्षात धनुर्वेद आहेस? अर्जुन म्हणाला मी कोणी नाही, लढायला उभा राहा पुन्हा. आणि पुन्हा इतका झोडपलाय की हा पळून गेला. पुढे घोषयात्रेचा प्रसंग आला. चित्ररथ गंधर्वानी सगळ्यांना पराभूत केलं आणि दुर्योधनाला फरफटत नेले पकडून. त्यावेळेला कर्ण पळून गेला. त्या चित्ररथ गंधर्वाचा पराभव अर्जुनाने केलेला आहे. द्रुपद राजाला पकडायला, द्रोणाचार्यांना दक्षिणा द्यायला म्हणून सगळे कौरववीर कर्णासहित आनंदाने पुढे गेले. या सगळ्यांचा पराभव केला. दुर्योधन पराभूत झाला, दुःशासन झाला, कर्ण पळून गेलाय द्रुपदासमोर. मागून भीमार्जुन आले आणि अर्जुनाने द्रुपदाला पराभूत करून त्याला जिंकले आणि त्याला पकडून द्रोणांपुढे उभं केलं. उत्तर गोग्रहणाचा प्रसंग असताना अक्षौहिणी सेना कौरवांची समोर आहे. त्या सर्वांचा पराभव एकट्या अर्जुनाने केलेला आहे. उत्तरासारखा साधा सारथी असताना सुद्धा आणि कर्णाला सपशेल पराभूत करून टाकलं, संमोहनास्त्र टाकलं आणि पराभव केलेला आहे. कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये सुद्धा शेवटी अर्जुनाने कर्णाला पराभूत केलं. भीष्म म्हणाले कशाला बढाया मारतोस, तुझ्यापेक्षा अर्जुन श्रेष्ठ आहे. त्यावेळी तो संत आपला आणि तो काय म्हणाला, काय म्हणतोय पाहतो की जोपर्यंत भीष्म जिवंत आहेत तोपर्यंत मी युद्धात लढणार नाही. आणि लढला नाहीये. पहिले 10 दिवस कर्ण लढला नाही. अर्जुन 10 दिवस लढून थकलेलं होते. लक्षात घ्या. हे कुणी ऐतिहासिक सत्य फार लबाडी करतात, ऐतिहासिक सत्य सांगत नाहीत. 10 दिवस अर्जुन लढलेला थकलेला आहे आणि कर्ण मात्र 10 दिवस न लढलेला ताजा तवाना आहे. तरीही सुद्धा कर्णाला किमान 4-5 वेळेला बाण मारून पराभूत करून पळवून लावलेला आहे. 6 वेळेला भीमाने पळवून लावले कर्णाला. आणि काय पाहिजे. हा इतिहास आहे डोळ्यासमोरचा. कृष्ण अतिशय चतुर. ते गेले कर्णाकडे आणि ते म्हणाले मला कळलं तू 10 दिवस लढणार नाहीस कौरवांच्याकडून. तो म्हणाले होय मी प्रतिज्ञा केली आहे. मग ते म्हणाले अरे खऱ्या क्षत्रियाला युद्ध चालू असताना स्वस्थ कसं बसवेल. पहिले जोपर्यंत भीष्म पडत नाहीत, मारले जात नाहीत तोपर्यंत पांडवांच्याकडून लढ म्हणजे झालं. हा काय कृष्ण चतुर, अतिशय चातुर्य. इथे मुद्दा असा की जे वास्तव आहे ते समाजापुढे ठेवलं पाहिजे. तयार झालेली काँग्रेस, काही दशकांची परंपरा असलेली आणि लोकमान्यांचे संस्कार लाभलेली काँग्रेस जशीच्या तशी गांधींच्या हातामध्ये लागली आणि सावरकरांना मात्र एक नवीन रोपट वृक्षा एवढं वाढवावं लागलं. त्यांना किती रक्त आटवावं लागलं असेल याचा आडाखा आपल्या मनाशी बांधा. हे सगळा इतिहास घडत असताना खिलाफतच्या चळवळीला अपयश आलं, असहकारितेच्या चळवळीला अपयश आलं आणि त्यावेळेला सरोजिनी नायडूंनी गांधींना काय सांगावं. सरोजिनी नायडू या गांधींच्या भक्त होत्या, पण त्यांनी गांधींना सांगितलं आपण संत आहात हे आम्हाला मान्य आहे, एका जागी स्वस्थ बसा, आम्ही तुम्हाला नमस्कार करू, कृपा करून राजकारणात पडू नका. सरोजिनी नायडूंचे उद्गार आहेत, इतिहासात नोंद द्यायची. हा असा इतिहास घडत असताना तात्यारावांनी बरोबर ओळखलेलं होतं की हा मनुष्य या इतिहासाचं किती वाटोळ करू शकतो. भारतवर्षाला कोणत्या गर्तेत हा मनुष्य घेऊन जाईल हे सावरकरांनी स्पष्ट ओळखलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी जे वैचारिक निबंध लिहिले, ग्रंथ लिहिले, त्याच्यामध्ये त्यांचं एक वैचारिक चिंतन प्रगट झाले आणि त्याचं शीर्षक आहे गांधी गोंधळ. त्याच्याबद्दल अगत्य थोडं सांगावंच लागेल कारण त्यातले विचार इतके प्रगल्भ आहेत, आपण ते समजावून घेतले पाहिजे. तात्याराव म्हणत असत की हृदयानं हा विषय विशाल आणि उन्नत मनुष्य आहे. आकच कधीही नव्हता. मन फार मोठं होतं सावरकरांचं. इतिहासात त्यांनी जे उद्गार काढलेत गांधी आणि कस्तुरबांच्या बद्दल ते ध्यानात घेतले पाहिजे. ते म्हणत गांधींचं हृदय विशाल आणि उन्नत आहे पण त्यांची बुद्धी अतिशय संकुचित आहे आणि अपक्व आहे. यांनी राजकारणात कधीही पडू नये. केवळ भावनेनं राजकारण चालत नाही. राजकारण पटुत्व येण्यासाठी अत्यंत प्रौढ, पक्व, गंभीर स्वरूपाची बुद्धी असावी लागते. ती त्यांच्या जवळ नाहीये आणि ते घोटाळा केल्याशिवाय राहणार नाहीत. ही भूमिका तात्यारावांनी पहिल्यापासून घेतलेली होती. स्वामी श्रद्धानंद या नावाचे एक लोकोत्तर महापुरुष या भारतवर्षामध्ये येऊन गेले. त्यांचा जन्म 19व्या शतकातला.
म्हणजे स्वातंत्र्य युद्धाला प्रारंभ होण्याच्या अगोदरचा. त्यांचं मूळचं नाव मुन्शीराम, वडिलांचं नाव नानकचंद. त्यांचा जन्म झालेला होता तो तळवण नावाची जागा होती तिथे झालेला होता. आणि हा मुलगा इतके उत्तम संस्कार घेऊन वाढला. बुद्धी कुशाग्र होती, शरीर अत्यंत सुदृढ होतं, मल्लविद्येचा अभ्यास केलेला होता, प्रख्यात कुस्तीगीर होते आणि त्यांची भूमिका त्यांची बुद्धी प्रगल्भ होत गेले मुन्शीराम नानकचंदांची. आणि ते वाढत गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यापुढे सगळ्या देशाचं चित्र हळूहळू येत गेलं. येत गेल्यानंतर या देशाला स्वतंत्र करावं अशी उर्मी त्यांच्या चित्तामध्ये जागली आणि त्यांनी त्या प्रयोगाला प्रारंभ केला. पुढे काशीला गेलेले होते, वाराणसीला. बनारस ब्रिटिशांनी दिलेलं नाव आहे बरं का. काशी किंवा वाराणसी हीच आपली परंपरेनं चालत आलेली नाव आहे. वाराणसीला गेले आणि तिथे रेवा संस्थांची राणी आलेली होती. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेत होती आणि म्हणून कुणाला प्रवेश नव्हता. त्यावेळेला त्यांना इतकं वाईट वाटलं. असे छोटे प्रसंग आयुष्यात येतात आणि माणसं पालटतात, तसं त्यांच्यात पालट झाला. मुन्शीराम नानकचंद कोण झाले? नास्तिक झाले, 100% नास्तिक. ते म्हणाले आता पुन्हा कधी तुझ्या दर्शनाला येणार, आणि नास्तिक झाले. पुढे 1877 साली त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्यांचं सौभाग्य उलट असं की आर्य समाजाच्या काही मंडळींच्या सहवासामध्ये ते आले. आर्य समाजी वेदाला सर्वस्व मानतात आपल्याला माहिती आहे. आणि मग मुन्शीरामांनी आपल्या आठवणीत लिहून ठेवले, मी नास्तिक होतो तो पुन्हा पक्का आस्तिक झालो. माझ्या चित्तातले भाव आर्य समाजाच्या सहवासामध्ये मूलतः पालटून गेले. आणि मग त्यांनी उत्तर भारतामध्ये प्रचंड काम केलं, प्रचंड, त्याला तोड नाही. आणि पुढे इसवी सन 1915 मध्ये या मुन्शीराम नानकचंदांनी जर काय केलं, संन्यास घेतला. संन्यास आश्रमामध्ये माणसाचं पहिलं नाव बदलतं आणि दुसरं नाव त्याला धारण करावं लागतं. ते त्यांनी धारण केलं. त्यांचं नाव झालं स्वामी श्रद्धानंद. हा कालखंड 1915ला. पुढे मोपल्याचं बंड झालं 20-21 साली आणि प्रचंड अत्याचार झाले हिंदूंच्यावर. केरळ आणि किनारपट्टीवर महाभयंकर हजारो स्त्रियांवर बलात्कार झाले. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती एक सुंदरा हाल होऊन मेल्या. समर्थ रामदासांनी म्हटले तोच इतिहास पुन्हा घडला. हजारो स्त्रियांच्यावर अत्याचार झाले, हजारो माणसं सक्तीनं बाटवली गेली. आणि त्यावेळेला हा लोकोत्तर महात्मा त्यांनी अलौकिक कार्य केलं. 3-3.5 हजार माणसं पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये त्यांनी घेतली. जळफळाट झाला मुसलमानांचा. आणि हे लोकोत्तर कार्य स्वामी श्रद्धानंदांनी नित्य चालू ठेवलेलं होतं. हे कार्य पुढे गेलं. आणखीन 1926 साल उजाडलं आणि 70 वर्षांचे स्वामी श्रद्धानंद झालेले आता दुबळे झालेले होते. कारण सगळं आयुष्य धारेवर धरलेलं होतं. 50 वर्षाचं काम 5 वर्षात लोकोत्तर महात्मे करतात. तात्यारावांनी तसंच केले तरी त्यांना एवढं दीर्घायुष्य लाभलं. आश्चर्य. इतक्या वर्षाचं काम 2-4-5 वर्षात करणं असामान्य. पण स्वामी श्रद्धानंदांनी केलं. त्यावेळेला काही मुस्लिमांची डोकी फिरली. मलकाना राजपूत जे होते त्यांना सक्तीनं बाटवलेलं होतं. मलकाना राजपूत असं त्यांना नाव पडलेलं होतं. आणि त्यातले अनेक राजपूत बांधव हिंदू करून पुन्हा शुद्ध करून हिंदू धर्मात घेण्याचं श्रेय स्वामी श्रद्धानंदांना होता. स्वामी श्रद्धानंदांनी लोकोत्तर कामगिरी केली आणि त्याचा द्वेष मुसलमानांना वाटला. तेव्हा मुसलमानांनी काय केलं, अब्दुल रशीद या नावाचा गुंडच होता, त्याला त्यांनी आश्रमामध्ये पाठवला. त्यांनी वेश पालटला, गंध लावलं, हिंदूचं सोंग केलं आणि श्रद्धानंदांच्या आश्रमामध्ये आला. इथे कोण कोण राहतात, काय करतात, श्रद्धानंदांना किती संरक्षण आहे हे सगळं त्यांनी पाहिलं. आणि त्याच्या लक्षात आलं की यांच्यावर खुनी हल्ला करता येणं शक्य आहे. 70 वर्षांचे आजारी असलेले, विकलांग असलेले स्वामी श्रद्धानंदांना या अब्दुल रशीदनी त्यांच्यावर एके दिवशी हल्ला केला आणि सूर्याचे असंख्य घाव या पुण्यात्म्यावर, या महात्म्यावर घातले आणि स्वामी श्रद्धानंदांना त्यांनी मारलं. स्वामी श्रद्धानंदांना उत्तर भारतात सगळीकडे महात्मा म्हटलं जातं. लोकांनी त्यांना ती पदवी आपणून प्रदान केलेली होती. स्वामी श्रद्धानंद मारले गेले. संतापाची चिडीचे प्रचंड लाट या भारतवर्षामध्ये निर्माण झाली. सर्वांनी धिक्कार केलाय त्या अब्दुल रशीदचा. एका माणसाने केला नाही. कोण? गांधी.
आपला विश्वासच बसणार नाही. पण यंग इंडियामध्ये त्यांनी लिहून ठेवलं, अब्दुल रशीद म्हणजे माझा भाई आहे, भाई अब्दुल रशीद. त्यांनी केलेल्या कृत्याला तुम्ही आम्ही सगळेजण जबाबदार आहोत. पण त्याच्या कृत्यामुळे त्याला स्वर्गात स्थान मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं यंग इंडियामध्ये महात्मा गांधींनी लिहून ठेवलेलं होतं. आज जरी आपण कोणत्याही प्रकारे विचार केला, आपल्या बुद्धीला कोणाच्या पटेल का? आणि ज्याच्या बुद्धीला पटेल तो एक विकृत तरी असेल, नाहीतर म्हैस मंगळू तरी असेल. ज्या अब्दुल रशीदनं खून केला स्वामी श्रद्धानंदांसारख्या एका पुण्यात्म्याचा, तो अब्दुल रशीद गांधींचा भाई झाला, भाऊ म्हणून त्याला संबोधलेला आहे. इतकी खरडपट्टी केली आहे सावरकरांनी आपल्या लेखनामध्ये या सगळ्या प्रसंगाची आणि घटनेची. त्यात त्यांनी फार सुंदर लिहून ठेवलं. सावरकर एके ठिकाणी म्हणतात की बोल आणि कृती याच्यामध्ये अंतर असतं. श्रद्धानंदाला मारल्यानंतर याला इतका तो शेफारला गांधींचा आणखीन पाठिंबा मिळाल्यामुळे, आणि तो म्हणायला लागला, मी असं महनीय कृत्य केलेलं. अब्दुल रशीद म्हणतोय की मला स्वर्गामध्ये अढळ स्थान मिळणार आहे. आणि फाशीचा दिवस उजाडल्याबरोबर त्याची बोबडी वळली, त्याचे पाय लटलट कापायला लागले, त्याला फेफरे यायला लागलं, त्याला घाम सुटला, त्यानं वेड्याचं सोंग केलं आणि तो म्हणाला, मी काहीच केलं नाहीये, मला सोडा. त्याचं नाटक उघडकीला आलं आणि त्याला फासावर चढवण्यात आलं. तेव्हा त्याला त्यांच्या धर्माचा मोठा कुणीतरी करावा म्हणून हजारो मुसलमान जमा झालेले होते, आणि त्यांनी एखाद्या त्यांच्या सुलतानाचा गौरव करावा आणि मग पुरावं असं नाटक करायला प्रारंभ केला. आणि ज्या वेळेला पोलीस आले आणि आभाळामध्ये बंदुकीचे ज्या वेळेला बार उडले, त्यावेळेला जमलेले सगळे मुसलमान पळून गेले आणि 1.5 दिवस ते प्रेत बेवारशी पडलेलं होतं. बोल आणि कृती याच्यामध्ये काय अंतर असतं आणि त्याला किती दृढनिश्चय लागतं, सावरकरांनी त्याच्यावर बरोबर उजेड टाकलेला होता. आणि म्हटलेलं होतं गांधींना की तुम्हाला हा अब्दुल रशीद भाई झाला आणि स्वर्गात याचं स्थान मिळवणार. ज्यांनी श्रद्धानंदांसारख्या महात्म्याला पुण्यात्म्याला मारलं त्याला फाशी देणं हेच योग्य होतं. दिनांक 9 एप्रिल 1925 यंग इंडियाचा अंक काढून बघा. यंग इंडिया म्हणजे तरुण भारत. तो गांधींनी निर्माण केला. आश्चर्य, इतिहासात तरी किती गमती असतात. तरुण भारतमध्ये त्यांनी काय लिहून ठेवावं? 9 एप्रिल 1925 या दिवशी काय लिहून ठेवावं त्यांनी? सगळ्या भारतवासियांना दुःख होईल आणि संताप होईल असं एक वाक्य गांधींनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलं होतं. काय लिहिलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे वाट चुकलेले देशभक्त होते. खरोखरच आहे, शेम. ज्या पुण्यश्लोक छत्रपती महाराजांचा आठव प्रातस्मरणी करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्याचं स्थान प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांच्या जोडीचं आहे. मला नेहमी वाटतं की 300-350 वर्षापूर्वी जन्माला न येता, अवतार न घेता 3-3,500 वर्षापूर्वी शिवाजी महाराज जन्माला आले असते, अवतार घेतला असता तर आज रामकृष्णांच्या जोडीने आपण त्यांची पूजा केली असती. इतकं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य अलौकिक आहे. आपल्याला एक साधं उदाहरण सांगतो. सातवळेकरांची योग्यता आपण सगळे जाणतो. पंडित सातवळेकर शतायुषी, इतका आपल्या इतिहासाचा आणि वेदांचा अभ्यास केला, त्याला तोड नाही. सगळ्या शुद्ध संहिता प्रकाशित केल्या आणि लोकोत्तर कार्य केलेलं आहे. सातवळेकरांनी पारडीला राहून, गुजरातमध्ये राहून क्रांती घडवून टाकली आणि विचारानं लक्षावधी हिंदूंना आणि भारतीयांना भारून टाकलं. त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना कुणाबरोबर केलेली असेल? आपण मनाशी कल्पनाच करा. शिवाजी महाराजांची तुलना त्यांनी प्रभू रामचंद्रांशी केलेली आहे, सातवळेकरांनी. आणि सातवळेकर पुढे जाऊन असं लिहितात की रामचंद्रांना जितका प्रतिकूल कालखंड होता त्याच्यापेक्षा काकणवर अधिक प्रतिकूल कालखंड छत्रपती शिवाजी महाराजांना होता. हे सातवळेकरांनी लिहिलेलं आहे. हा युगात्मा आहे, हा पुण्यात्मा आहे, हा प्रातस्मरणीय पुण्यश्लोक राजा आहे. आणि 20 वर्ष मिळाली असती, चक्रवर्ती सम्राट झाले असते. त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा हेतूच इतका उदात्त आहे, जगामध्ये असा कोणी दाखवलाच नाहीये. आज कॅक्सनचे विश्व इतिहासाचे 20 खंड काढून बघा.
शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख सुद्धा नाही. कुणालाही वाटत नाही त्याचा धिक्कार करावा, कुणालाही वाटत नाही त्याचा निषेध करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्षातून एकदा आठव आणि त्यांच्या नावाने मोठ्या आवाजामध्ये पोवाडे लावतात. त्यांना कधी वाटत नाही यांचा धिक्कार केला पाहिजे आपण, की जगाच्या इतिहासामध्ये आमच्या प्रातस्मरणीय पुण्यश्लोक राजाचं नाव आलंच पाहिजे. का वाटत नाही आम्हाला? आम्ही वर्षातून एकदा आठवण करणार आणि विसरून जाणार. सावरकरांनी निर्बंधातून मुक्तता मिळवल्यानंतर पहिला जो दौरा केलेला आहे, स्वातंत्र्यवीर कोल्हापूरला गेलेले होते आणि तिथं शिवाजी महाराजांचं हे प्रत्यक्ष सिंहासन परंपरेनं चालत आलेलं आहे आणि सगळ्या देशाला प्रेरणा द्यायचं, राष्ट्राला प्रेरणा द्यायचं सामर्थ्य इथे आहे म्हणून तिथे दंडवत घातलेलं होतं. सावरकरांनी त्यांची योग्यता बरोबर ओळखलेली होती, निर्विवादपणे, निसंशयपणे. आणि या शिवाजी महाराजांना गांधी मात्र म्हणतात की हा वाट चुकलेला देशभक्त होता. मग गांधींच्या पट्टशिष्याने डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये तेच म्हणावं, यात नवल काय? पण आमच्या यशवंतराव चव्हाणांनी तेवढं तरी केलं. नेहरूंना प्रतापगडावर आणलं आणि महाराजांचा पुतळा तर नेहरूंच्या हस्तेच अनावरण केलं. तेवढं तरी पुण्यकर्म त्यांनी केलं. प्रतापगडावर यायला लागलं नेहरूंना, वाट चुकलेल्या देशभक्ताच्या पुतळ्याचं अनावरण करायला लावलं आणि शिवाजीचे गोडवे गायला लावले. मला तर नेहमी वाटतं की आमचे पूर्वज शहाणे, भांडण नको म्हणून त्यांनी समन्वय घडवून आणला आणि बुद्धाला पचवून टाकला की याला 9वा अवतारच करून टाका. माझ्या मनात नित्य येतं की आमचा 9वा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. निर्विवादपणे शिवाजी महाराज नसते तर कवी भूषणनी म्हटले ते सर्वार्थाने सत्य झालं असतं. काशी हू की कला जाती, त्या मंदिराची मस्जिद झाली असती अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. प्रचंड तुडवून काढला देश आणि उत्तर भारताकडून लाट आली. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी अडवली नसते, सगळा देश ब्रिटिशांच्या अगोदर हिरवाहून गेला असता. तो नंतर लाल व्हायचा होता दुर्दैवाने. इतकं लोकोत्तर अद्वितीय काम शिवाजी महाराजांनी केले आणि म्हणून ब्रिटिश इतिहासकार असं म्हणतात, त्यांचं मत ऐकलं तर थक्का होऊन झाला पाहिजे. ब्रिटिश इतिहासकार म्हणतात की शिवाजी राजाच्या चरित्रात असे प्रसंग घडले की इंग्रजी माणसाचा विश्वासच बसत नाही, त्याला एक कादंबरीच वाटते. असे प्रसंग वास्तवात असू शकतील त्याच्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही, त्यांना ही कादंबरी वाटते आणि काल्पनिक प्रसंग वाटतात. म्हणून शिवाजी महाराज असत किंवा प्रभू रामचंद्र असत, इतका त्यागाचा उत्तुंग आदर्श एखाद्या लोकोत्तर महात्म्याच्या ठिकाणी असतं हे परदेशी लोकांना पटत नाही. म्हणून म्हणतात ते महाकाव्य आहे, इतिहास नव्हे. आणि आमचे सुशिक्षित लोक त्याला मान डोलवतात. हा आश्चर्य आहे. महर्षी व्यास वाल्मिकींचा कालखंड कसा आहे की सगळं काव्यातच लिहिलं जात असेल म्हणून ते महाकाव्य जितकं खरं आहे तो महाकाव्यात लिहिला गेलेला इतिहास आहे हे त्याहून खरं आहे. हे आमची माणसं जरा मान्य करायला शिकली पाहिजेत. एवढे सावधपण यायला पाहिजे. हे विचार, आपल्या राष्ट्रीय बांधणीचे विचार तात्याराव पुन्हा पुन्हा मांडत असत. त्यांनी शिवाजी महाराजांचा गौरव केला. भागलपूरला ज्या वेळेला स्वामी विवेकानंद गेलेले होते त्यावेळेला तिथे त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर एक मोठं व्याख्यान झालेलं होतं आणि त्यात त्यांनी म्हटलेलं होतं की शिवाजी महाराज म्हणजे राष्ट्रीय विभूतिमत्व आहे. इतका अलौकिक पराक्रम आणि धगधगीत चारित्र्य अन्य कुठे पाहायला मिळणार नाही. हे विवेकानंदांनी काढलेले उद्गार आहे. पण गांधींना वाटलं की हा आठ चुकलेला देशभक्त का ब्रिटिशांनी म्हटलं, मग आम्ही ते म्हटलंच पाहिजे म्हणून गांधींनी ते म्हटलं. आश्चर्यच वाटतं. गांधींना मद्रासमध्ये एक सन्मान पत्र देण्यात आलं. ते दिल्यानंतर याकूब बोलून गेलेले होते, याकूब, आणि त्यांनी काय सांगितलेलं होतं की सगळ्या हिंदूंचं रूपांतर, धर्मांतर आम्ही लवकरच करू आणि काय करू, त्यांना मुसलमान धर्म स्वीकारायला भाग पाडू. आणि गांधी त्याच्या विरुद्ध काहीही बोलले नाही, तोंड सुद्धा उघडलं नाही गांधींनी. म्हणजे थोडक्यात जणू काही मौन संमती दिली, कराल तर बरं होऊन. गांधी पुढे म्हणाले, या देशावर जर आक्रमण झाली तर हा देश सगळा विस्कळीत होऊन जाईल आणि इथे ज्याचं राज्य प्रबळ आहे तोच कदाचित भारत भाग्य विधाता होईल. कोण होईल? आणि त्यांनी नाव घेतलं निजाम बलाढ्य, तोच भारताचा राज्य होईल. पुढे ते म्हणतात जरी निजामाचं राज्य आलं तरी ते आपलंच राज्य असेल,
स्वराज्य असेल असं मी मानीन. गांधींचे उद्गार काय आहेत बघा. आणि निजाम हा 100% स्वदेशी राजा आहे असं मानून मी त्याचं राज्य स्वीकारेन. गांधी गोंधळ का लिहिला सावरकरांनी? त्याचे हे मोठे पुरावे आहेत, प्रचंड पुरावे आहेत. गांधी असं काही बोलून जात असतात म्हणजे आपली जेवढी लोकोत्तर व्यक्तिमत्व ती त्यांना परकी वाटत आणि जे परकी तेवढे त्यांना ते स्वजन वाटत असत. यंग इंडियामध्ये एका ठिकाणी लिहून ठेवले, मी मुसलमानच आहे. अरे, आमचे विवेकानंद म्हणतात भले दारिद्र्य असो पण हिंदू धर्मामध्ये मला जन्म घ्यायला मिळाला याचा मला नितांत अभिमान वाटतं. आणि हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केले सर्व धर्म परिषदेमध्ये. आणि आमची लबाड काही माणसं वृत्तपत्रात लिहिताना सर्वधर्म परिषदेला गेले त्याचंच ते प्रतिनिधित्व करणार होते असं लिहितात. किती धादांत खोटल्या. हिंदू धर्मावरचा शोध निबंध वाचलेला होता आणि ते ऐकायला अमेरिकन माणसं वेडी झालेली होती. हिंदू धर्माचा गौरव सांगितलेला होता आणि इथे म्हणतायत मी मुसलमानच आहे. आणि पुढे त्यांनी काय लिहावं गांधींनी त्याच्याही पुढे जाऊन लिहून ठेवलेलं आहे की जे कट्टर मुसलमान आहेत त्यातल्यापैकी अनेक कट्टर मुसलमानांपैकी मी अधिक कट्टर मुसलमान आहे. नमाज पडत असत की नाही माहिती नसतील तर आपलं नशीब म्हणायचं. हे उद्गार गांधींचे आहे. प्रत्येक ठिकाणी शरणागत होत असत. वंदे मातरम हा क्रांतिकारक मंत्र आपल्या ओठावर हृदयात बुद्धीत धरून अनेक क्रांतिकारक फासावर गेले. कित्येकांची नावं सुद्धा इतिहासाला ज्ञात नाहीत, अज्ञात. अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र अंगारे ठेवले या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांची नावं इतिहासाला अज्ञात आहेत. हसत हसत फास आपल्या गळ्यामध्ये टाकून घेतला असे लोकोत्तर क्रांतिकारक झाले. पण त्यांच्या नावाबद्दल गांधींना कधी प्रेम वाटलं नाही. डोळ्यासमोर असणाऱ्या माणसांविषयी प्रेम वाटलं नाही. उलट ब्रिटिश सरकारला पत्र लिहिलं भगतसिंगाला फासावर चढवू नका. का? भगतसिंग फासावर गेला तर त्याची प्रेरणा अनेक भारतीय युवकांना मिळेल. तुमच्या विरुद्ध ते लढतील आणि तुम्हाला इथून गाशा गुंडाळा लागेल. ते करू नका. मी सत्याग्रही आहे असं ते म्हणत असत गांधी. आणि मी सत्याचाच आग्रह धरणार. मी सत्याचा आग्रह अशासाठी धरतोय की ब्रिटिशांच्या विरुद्ध आम्ही अहिंसेने झगडणार. त्यामुळे ब्रिटिशांच्या विरुद्ध आम्ही हातात लाठी धरणार नाही. हा टोला सावरकरांना होता बरं का. कारण हिंदू सभा त्यावेळेला हातात काठी धारण करत असते प्रत्येक कार्यकर्ता. मग सावरकरांनी युक्तिवाद केला की आम्हाला हातातून काठी खाली ठेवा म्हणतात, मग हातही तोडून घ्या. कारण शेवटी कार्यकर्ता ते हातच करत असतात. जोपर्यंत ती वृत्ती मनामधून जात नाही तो हात काय हातात घेतलेली काठी काय सगळं सारखंच आहे. बरोबर उत्तर दिलं सावरकरांनी. पण गांधी म्हणत असत ब्रिटिशांच्या विरुद्ध आम्ही हातही उगारणार नाही, आम्ही काठीही धारण करणार नाही. एक थप्पड मारली दुसरा गाल पुढे करू म्हणून आणि जोरात मारा. लाथ मारली तर म्हणून हा हा किती गोड आहे आणखीन 4 घाला. पण त्यांना त्या बसत नसत, अनुयायांना बसत असत. आणि त्यांना काल सांगितल्याप्रमाणे आज अनेक जण आगाखान पॅलेसमध्ये जातात आणि तरुणांना आणि लांबून येणाऱ्या लोकांना आश्चर्य वाटतं की हा तुरुंग. कारण तिथे गांधींना तुरुंगात ठेवलं तर अशी इतिहासात नोंद आहे. त्यांना वाटलं आगाखान पॅलेस मग आगाखान तुरुंग नव्हे. हा म्हणजे गांधींना राजवाड्यात ठेवलं तर. आगाखान पॅलेसमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या. एकदा आगाखान पॅलेस बघा आणि नंतर सेल्युलर जेल जाऊन बघा अंदमान. म्हणजे 2 टोकातलं अंतर बरोबर लक्षात. गांधी म्हणायचे आम्ही काठी उगारणार ब्रिटिशांच्या विरुद्ध, पण आमच्या अहिंसेमध्ये आणखी काही वस्तं गांधींनी लिहून ठेवले. किती परस्पर विरोध, सगळा विचारांचा गोंधळ. गांधी गोंधळ खरंच. त्यांनी पुढे काय म्हटलेलं होतं त्यात गांधींनी असं लिहिलेलं होतं अहिंसा म्हणजे अहिंसाच. ब्रिटिशांच्या विरुद्ध आम्ही काही करणार नाही. पण जर्मन जर ब्रिटिशांना पराभूत करायला भारतात आले तर बंदूक घेऊन आम्ही त्यांचा वध करू, तलवारीने त्यांची मुंडकी छाटू. ही अहिंसाच होय. हा विचार गांधींना स्वतःला तरी कळलेला होता की नाही कोणाचा. एकीकडे ते म्हणतात हात किंवा काठी ब्रिटिशांच्यावर उचलणार नाही कारण ती आमची अहिंसा आहे. आणि दुसरीकडे म्हणतात जर्मन सैनिक जर भारतीयांच्या मदतीला मुक्ततेला जर आले तर आम्ही काय करू, आम्ही त्यांच्यावर भांडू, त्यांच्यावर काठ्या चालवू, बंदुकीच्या गोळ्या घालू, तलवारी चालवू.
त्यांचा वध करू, आणि तरी सुद्धा ती काय असेल, ती अहिंसाच असेल. अहिंसेचं इतकं विकृत स्वरूप कोणी मांडलं नसेल. सावरकर म्हणायचे, गांधी ब्रिटिश सरकारशी भांडतात आणि भांडताना आवेशाने म्हणतात, आम्हाला लवकरात लवकर स्वातंत्र्य द्या, नाहीतर. आणि ब्रिटिश सरकारने विचारलं, नाहीतर काय? डोळे वटारून विचारलं की ते म्हणत, नाहीतर चरखा चालवू. अशानं का स्वातंत्र्य मिळणार? काय क्रूर थट्टा केली ती. सावरकरांना तरुणपणी जे कळलं, तर गांधींना वार्धक्यात सुद्धा कळलं नाही. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले? शक्य नाही. देशाचं स्वातंत्र्य रणाच्या माध्यमातून राहत असतं, कारण ते टिकवता येतं. खडगाने राज्य जिंकता येतात, पण बुद्धी आणि खडगाचं मिलन करून, समन्वय करून ते राज्य राखावी लागतात. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले? रशिया झुंजलं म्हणून जर्मनीला पराभूत करू शकलं, उगाच नाही काही. लेनिनग्राडचा लढा 900 दिवस चालला होता. 900. आत अन्नाचा कण उरला नाही. उंदीर, मांजर, कुत्रे मिळाले ते पकडून माणसांनी खाल्ले. आपद्धर्म. विश्वामित्रांनी जशी कुत्र्याची तंगडी खाल्ली ती ना, आपद्धर्म म्हणून प्राणी खाल्ले. काही ठिकाणी इतकं महाभयंकर घडलं, माणसांनी माणसं खाल्ली. 900 दिवस खायला काही उरलंच नाही. पण जर्मन्यांच्या पुढे त्यांनी गुडघे टेकले नाहीत. उद्ध्वस्त झाले जर्मन लोक. शेवटी हिवाळा जवळ आला आणि रशियाने आपलं स्वातंत्र्य अबाधित राखलं. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळालं? नाहीतर काय, चरखा चालू. हे काय उत्तर आहे? सावरकरांनी गांधी गोंधळामध्ये लिहून ठेवलेलं आहे. गांधींचं सगळं तत्वज्ञान असं हे पोचत. सुरक्षा छिद्र म्हटलं ना आपण, मराठीत आपण त्याला सेफ्टी वॉल म्हणतो, हो की नाही? तसा राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून ह्युमनी निर्माण केला आणि ते छिद्र मोठं होत गेलं. आपण कल्पना करा की बाकी सगळ्यांना शिक्षा झाली. सावरकर अंदमानात झिजले. टिळकांना मधुमेह प्रचंड झाला, इतका मनस्ताप त्यांना झालेला आहे, मंडा आलेला, 6-8 वर्ष काढावी लागली. क्रांतिकारक तर फासावर गेले. अनेक जण झिजले. ब्रह्मगिरी बुवांसारखे 15 वर्ष अंदमानात राहिले. अशी एकही शिक्षा गांधींना का बरं होणे? गांधींना कधी ब्रह्मदेशात पाठवलं नाही? गांधींना कधी रशियाकडच्या भागात पाठवलं नाही? गांधींना कधी ब्रिटिशांच्या लांब वसाहती तिकडे पाठवलं नाही? कारण ब्रिटिशांना गांधी हवेच होते मुळामध्ये. ते सुरक्षा छिद्र होतं की पुन्हा क्रांतीचं खडग इथे निर्माण होऊ नये म्हणून. सुरक्षा छिद्र कोणतं? गांधी. अहिंसेच्या मार्गानं वाटेल तो त्यांना प्रयोग करू दे. खुशाल आनंदानं कधी यांना आपण स्वातंत्र्य देणार नाही. दुसरं महायुद्ध झालं नसतं तर आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं नसतं. इतिहासाचं लखलखीत पुरावा आहे त्याला. नौदल इतकं दुबळं झालं म्हणून नाईलाजानी ब्रिटिश इथून चालायला लागले आणि तेवढ्यात फूट पाडून गेले. 1906 साली मुस्लिम लीगची निर्मिती झाली आणि सावरकर वर्षानुवर्ष टाहो फोडून सांगत होते की ही विषवेल आहे आणि भारताच्या स्वातंत्र्याला गळ्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही. आपलं स्वतंत्र अस्तित्व पाहिजे म्हणून नित्य भांडत बसतील. म्हणून जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. पुन्हा पुन्हा सांगतायत, आग्रहाने सांगतायत. कॅप्टन नील नावाचा एक पापात्मा ब्रिटिश सरकारने इथे पाठवला होता. पुढे त्याचा पुतळा 4.5 लाख निरपराध माणसं त्यांनी मारली स्वातंत्र्य समरानंतर. पण आमच्याच लोकांनी मानाखाली घालून ब्रिटिश निष्ठाने त्याचा पुतळा उभा केला. कुणीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी घाव घालून त्याच्या घोड्याचा पाय तोडला. तोडल्याबरोबर सर्वाधिक दुःख कुणाला झालं? गांधींना. अनाकलनीय त्यांची प्रत्येक कृती. कॅप्टन नील जो आमच्या लोकांवर अत्याचार करतो, स्वातंत्र्य सैनिकांचे गळे कापतो, माना चिरतो, दुसऱ्या स्वातंत्र्य सैनिकाला जमिनीवरचं रक्त चाटायला लावतो, ते इतका दुष्टात्मा, इतका नरराक्षस, त्याच्या पुतळ्याच्या घोड्याचा पाय तोडला. गांधी म्हटले, मला हे अमान्य, मी उपवास करतो. आपण इतिहासाचा साकल्याने अभ्यास केला पाहिजे. सावरकरांनी तो केलेला होता, हे आपण ध्यानामध्ये घ्यायला पाहिजे. पण त्या पुतळ्याच्या घोड्याचा पाय तोडल्यानंतर गांधींनी उपवास केला. हिटलरच्या तोंडचे उद्गार आहेत. त्याला कुणीतरी सुचवलं होतं की भारतामधल्या सैनिकांची मदत घ्या. त्यावेळेला हिटलर म्हणाला, डोक्यातली ऊम मेल्यानंतर जी मंडळी उपवास करतात त्यांना शस्त्र काय पेलवणार?
हिटलरचे उद्गार आहेत, त्याला बरोबर कळलेलं होतं या देशामध्ये काय चाललेलं. सुभाषचंद्रांच्या रूपानं एक तेजस्वी ज्वाला प्रगट झाली, कुठेतरी वल्लभभाई झाले, म्हणून त्या अंधाऱ्या ढगानं कुठेतरी विजेची एक किनार राहिली तरी स्वातंत्र्यवीरांचं चरित्र असं झगझगीत आहे, उन्मळून आलेलं आहे. अंतःकरणापासून राष्ट्रीयत्वाची, हिंदुत्वाची प्रेरणा जागून आलेली आहे निर्विवादपणे. गांधींनी पुढे एक यंग इंडियामध्ये एक वचन लिहिलं, तरुण भारतमध्ये, आणि त्यात काय म्हणालेलं, ते स्वतः म्हणतात, मला इंडिपेंडन्स नको आहे, पण मला फ्रीडम पाहिजे. सावरकर म्हणाले, या शब्दच्छलाला काय म्हणावं हे मला कळत नाहीये. गांधीजींच्या या वाक्याचा अर्थ असा होतो की मला मुंज नको पण उपनयन संस्कार पाहिजे, लग्न नको पण विवाह पाहिजे, मी वृत्तपत्रात लिहिणार नाही पण वर्तमानपत्रात लिहिणार, असा त्या वाक्याचा अर्थ होत. इतका झाडा घेतलाय, पदोपदी घेतलेला आहे. पुढे कस्तुरबाना मृत्यू आला आगा खान पॅलेसमध्ये, माहिती आहे आपल्याला. आणि भारत छोडो चळवळीला प्रारंभ झालेला होता आणि अनेकांनी सांगितलं तर या भानगडीत पडू नका. पुढे काँग्रेस जनांनी अनेक ठिकाणी लिहून ठेवले, राजाजी सारख्या अत्यंत पक्षपाती माणसानं लिहून ठेवले की गांधींना एकजूट करता आली नाही आणि त्याचा परिणाम हजारो माणसं चिरडली गेली, हजारो निरपराध मारले गेले, 70,000पेक्षा माणसं तुरुंगामध्ये गेली, अनेकांचे घरदार आणि संसार उद्ध्वस्त होऊन गेले. संघटन नाहीये, छोडो भारत म्हणणं वेगळं आणि तसं संघटन बांधून मग पुढे पाऊल टाकणं वेगळं. पण त्या अगोदर कस्तुरबा मृत्यू पावल्या. कस्तुरबा मृत्यू पावल्यानंतर त्या साध्वीबद्दल, पतिव्रतेबद्दल सावरकरांनी गांधींना पत्र लिहिलं. इतकं उदात्त पत्र आहे, इतकं सुंदर पत्र आहे की कस्तुरबांचा इतका लोकोत्तर गौरव त्यांनी त्याच्यामध्ये केलाय की त्या साध्वीला, पतिव्रतेला वंदन केले सावरकरांनी. पुढे काँग्रेस जनांच्या मनामध्ये एक बूट निघाला आणि ते म्हणाले की कस्तुरबा निधी गोळा करा. त्या झिजल्या आहेत आणि राष्ट्रासाठी त्यांनी खूप केलेला आहे, त्याला सावरकरांनी विरोध केला. आणि ते म्हणाले, असा केवळ कस्तुरबा गांधींच्या नावाने जर निधी गोळा केला तर टिळक फंडाचं काँग्रेस जनांनी काय केलं तेवढं आठवा. एका पक्षाने असा निधी गोळा करू नये, केला तर सर्व पक्षीयांनी गोळा करावा आणि सर्व पक्षीयांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणं अगत्याचं आहे. पुढे ते म्हणाले, हा तुम्हाला खरंच निधी गोळा करायचा असेल, असंख्य क्रांतिकारक मृत्यू पावले, फासावर गेले, झिजले, पिचले, मेले, या सगळ्यांच्या पत्नींचा गौरव करण्यासाठी करा. येसू वहिनी अशा पिचल्या, झिजल्या, त्यांच्यासाठी निधी गोळा करा. ज्यांनी ज्यांनी म्हणून राष्ट्राच्या लढाईमध्ये उडी घेतली त्या विधवा पत्नींचा सन्मान करण्यासाठी कान्हेरेंसारखे लोकोत्तर जे होऊन गेले, चाफेकरांसारखे अशांच्या ज्या विधवा पत्नी, त्यांच्यासाठी निधी गोळा करा. म्हणजे क्रांतिकारकांच्या पत्नींसाठी निधी गोळा करा, केवळ कस्तुरबांसाठी करू नका. त्यावेळेला काँग्रेस जनांचा भयंकर जळफळाट झाला. वास्तविक सावरकरांनी योग्यच सांगितलं. किती जणींनी काय काय सोचलं असेल, आपल्या मनाशी कल्पना करा. 60 रुपयात यमुनाबाईंनी रत्नागिरीला प्रपंच कसा चालवला असेल, घरी दररोज किती उडबस माणसांची होत असेल आणि त्यात किती पैसे खर्च होतील. आपण मनाशी एक अटकळ बांधा. सावरकरांना दिवसभर भेटायला माणसं येत असतात. 60 रुपयामध्ये त्या माऊलींनी प्रपंच चालवला. यमुनाबाई अत्यंत सश्रद्ध होत्या, पूर्ण अस्तिक्य भाव होता, देवावर अपरंपार श्रद्धा होती, सण व्रत वैकल्य मनापासून करत असत. अशी ती माऊली होती. 60 रुपयात कसा प्रपंच केला असेल. यशोदा वहिनी तर कशा गेल्या असतील, किती सोचलं असेल त्या माऊलीने. नवरा जीर कायम तुरुंगामध्ये नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढलेलं होतं आणि असं असताना त्या माऊलीने आलेल्या प्रसंगाला धीरोदात्तपणे तोंड दिलं. सावरकर म्हणाले, निधी जर गोळा करायचा असेल, अशा ज्या विधवा पिचलेल्या, झिजलेल्या आहेत क्रांतिकारकांच्या पत्नी, त्या सगळ्यांसाठी करा. गांधींचा वैचारिक गोष्टीमध्ये त्यांनी पूर्ण पराभव करून टाकला आणि सांगितलं, गांधींच्या विचारांना अजिबात आलिंगन देऊ नका. जिना हे पाकिस्तान मागितल्याशिवाय राहणार नाहीत, हे टाहो फोडून आक्रोश करून सावरकरांनी पुन्हा सांगितले. पुढे परदेशचे प्रतिनिधी आले आणि त्याच्यामध्ये क्रिप्सही आलेला होता. पुढे लुई फिशरनी सावरकरांना प्रश्न विचारलेले होते. काही काँग्रेस जनांनी सावरकरांच्या पुढे प्रश्न निर्माण केलेले होते.
काही जणांनी हिंदू महासभेमध्ये, राजाजी सारख्या लबाडांनी हिंदू महासभेमध्ये फूट पाडायचाही प्रयत्न केलेला होता. पण सावरकरांचं भाग्य असं की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे अत्यंत उत्साही तरुण, अत्यंत प्रचंड राष्ट्रभक्त हे त्यांना येऊन मिळालेले होते. आणि त्यांच्या प्रयत्नातून मुंजेंसारखे, अणेंसारखे जे सावरकरांच्या मागे होते, वयोवृद्ध तपवृद्ध होते, त्यातून हिंदू महासभेचा वृक्ष हा डबरत होता आणि पुन्हा पुन्हा मोठा होत गेलेला होता. आता अस्तनितल्या निखाऱ्यानंही त्यांना तोंड द्यावं लागत होतं आणि प्रत्यक्ष साल करून आलेल्या लोकांना निरुत्तर करून वैचारिक भावनेतून त्यांच्याशी झुंजावं लागत होतं. तसं त्यांना क्रिप्स सारखे आलेल्या लोकांशी झुंजावं लागले. लुई फिशरला निरुत्तर करावं लागलेलं आहे. हे निरुत्तर करत असताना कित्येक वर्षापूर्वी अगोदर त्यांच्या हृदयामध्ये एक अलौकिक विचार प्रगट झालेला होता आणि तो विचार म्हणजे हिंदुत्व. त्या हिंदुत्वाच्या माध्यमातून हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा सिद्धांत मांडून त्यांनी अनेकांना पराभूत केलं. गांधींना तर पराभूत केलंच वैचारिकदृष्ट्या, पण परदेशामधून आलेल्या अनेक आक्रमकांना विचारांनी पराभूत केलं आणि हिंदू महासभेमध्ये असलेल्या राष्ट्रभक्तांना त्या विचारांनी भारून टाकलं. पण त्यांची हिंदुत्वाची संकल्पना कशी होती? हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व कसं होतं? हिंदू महासभेचं काम 7 वेळेला लागोपाठ अध्यक्ष म्हणून निवडून येईन त्यांनी त्याचा वटवृक्ष डेरेदार कसा करून टाकला, हा सगळा उज्ज्वल इतिहास आता उद्याच्या प्रवचनामध्ये आपण पाहायचा. आज जे ऐकलं ते श्रद्धेनं अंतःकरणात साठवायचं. यात सावरकरांचा पक्ष उचलून धरायचा आणि हेतुपुरस्सर गांधींवर टीका करायची हा भाव नाही. पण गांधींच्या विचारामध्ये इतकं परस्पर विरोधी आहे, इतका प्रचंड गोंधळ आहे की सावरकरांनी लिहिलेलं गांधी गोंधळ बरोबर पटतं. ताराचंदानी जे लिहून ठेवलेलं आहे 2 खंडामध्ये भारतीय इतिहासाचं दिग्दर्शन करणारं किंवा अन्य लोकांनी या सगळ्याचा साकल्याने अभ्यास केला तरी आपल्या लक्षात येईल की गांधींच्या विचाराने भारताचं सत्व, भारताची अस्मिता, भारताचा आत्मगौरव कधी परिपुष्ट केला नाही. उलट त्याचं खंडन करायचं राष्ट्रविघातक कार्य त्यांनी केलं. हे वास्तव कडू असेल, कटू असेल, पण आपल्याला इतिहासाच्या अभ्यासानंतर नाईलाजानं का होईना स्वीकारावंच लागेल. हा सिद्धांत इतिहासाचा काळ्या दगडावरची रेघ आहे. हे विचारामध्ये धारण करूया. वंदे मातरम गाऊया पूर्ण आणि मग आज इथे काही काल विरमूया. स्वातंत्र्यवीर सावरकर की जय. भारत माता की वंदे मातरम.